नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी देवा जाधव, युनिक अकॅडमी पुणे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण ऑगस्ट 2023 मध्ये ज्या महत्त्वपूर्ण चालू घडामोडी घडलेल्या आहेत त्याच्या संदर्भातली माहिती पाहणार आहोत मंथली करंट अफेअर सिरीजमध्ये. यात सुरुवातीला विद्यार्थी मित्रांनो एक 5 प्रश्न आपण सरावासाठी घेऊया. ते 5 प्रश्न ऑगस्ट महिन्यातील असतील. त्यातला पहिला प्रश्न असा आहे, केंद्रीय शिक्षण मंत्रालयातून राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराची घोषणा नुकतीच करण्यात आली. त्यात महाराष्ट्रातून टिंबटिंब या एकमेव शिक्षिका आहेत. बघा, राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराची घोषणा ऑगस्टमध्ये करण्यात आली. दरवर्षी 5 सप्टेंबर हा जो काही राष्ट्रीय शिक्षक दिन असतो त्या दिवशी त्याचं वितरण होत असतं, परंतु पुरस्कार हे ऑगस्टमध्ये जाहीर होत असतात. मग यामध्ये महाराष्ट्रातून एकमेव शिक्षिका आहेत आणि एकमेव असल्यामुळे कदाचित आपल्याला तो प्रश्न विचारला जाऊ शकतो. मग पर्याय काय आहेत बघा, मृणाल गांजाळे शिंदे, मृणाल गांजाळे पवार, मृणाल गांजाळे जायभाय आणि मृणाल गांजाळे खराटे असे 4 पर्याय आहेत. आणि याचं ऑथेंटिक उत्तर आहे मृणाल गांजाळे शिंदे या महाराष्ट्रातनं एकमेव शिक्षिका आहेत. पुणे जिल्ह्यातील, बघा कोणत्या, पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यामध्ये, कुठल्या तालुक्यामध्ये, पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यामध्ये पिंपळगाव म्हाळुंगे नावाची जिल्हा परिषदेची शाळा आहे. कोणती जिल्हा परिषद? पिंपळगाव म्हाळुंगे जिल्हा परिषद शाळेतील या शिक्षिका आहेत मृणाल गांजाळे शिंदे. या राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर होणाऱ्या किंवा आता 5 सप्टेंबरला त्यांना प्रदान करण्यात येईल त्या महाराष्ट्रातल्या एकमेव शिक्षिका आहेत. अशा पद्धतीने ह्या प्रश्नाचं तुम्ही उत्तर लक्षात ठेवू शकता. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे, नुकताच जाहीर झालेल्या स्मार्ट सिटी पुरस्कारामध्ये खालीलपैकी कोणत्या राज्यात सर्वोत्कृष्ट राज्य हा पुरस्कार जाहीर झाला आहे? तमिळनाडू, मध्य प्रदेश, राजस्थान आणि उत्तर प्रदेश असे पर्याय आहेत. तर स्मार्ट सिटीमध्ये सर्वोत्कृष्ट राज्य म्हणलेले, शहर म्हणलेलं नाही. आता शहराचा जर क्रम बघितला तर या ठिकाणी लक्षात घ्या, शहरामध्ये इंदोर जे आहे ते 1 नंबरला आहे. इथं आता हेच वाक्य घ्यायचं, फक्त सर्वोत्कृष्ट राज्याच्या ऐवजी शहर जर असा प्रश्न आला तर त्याचं उत्तर काय राहील? इंदोर हे उत्तर राहील. पहिल्या क्रमांकावर इंदोर आहे, दुसऱ्या क्रमांकावर सुरत आहे आणि तिसऱ्या क्रमांकावर कुठलं शहर आहे? आग्रा हे शहर आहे. म्हणजे इथं सर्वोत्कृष्ट राज्याच्या ऐवजी शहर जर विचारलं तर हे 3 क्रमांक. आणि सर्वोत्कृष्ट राज्याचं उत्तर कुठलं आहे? मध्य प्रदेश हे सर्वोत्कृष्ट राज्य हे प्रथम क्रमांकाला आहे, तमिळनाडू दुसऱ्या क्रमांकाला आहे आणि राजस्थान आणि उत्तर प्रदेशला संयुक्तपणे विभागून देण्यात आलेला आहे, हे 3ऱ्या क्रमांकाला आहे. अशा पद्धतीने ह्या स्मार्ट सिटी पुरस्काराच्या बाबतीत लक्षात ठेवू शकता. केंद्र सरकारने शहराच्या पायाभूत विकासाकरिता 2015 साली ही योजना सुरू केली होती किंवा हा पुरस्कार सुरू केला होता. आणि तेव्हापासून वेगवेगळे राज्य शहरांना हे पुरस्कार दिले जातात. मग यात राज्य कोणते म्हणले तर हे मध्य प्रदेश पहिले, तमिळनाडू दुसरे आणि राजस्थान उत्तर प्रदेश संयुक्तपणे 3रा आहे. आणि शहरामध्ये इंदोर, सुरत आणि आग्रा. आणि यात आता सगळ्यात महत्त्वाचा आणखीन एक भाग पाहायचा आहे, यामध्ये महाराष्ट्र कोणत्या ठिकाणी आहे असा जर प्रश्न आला तर यात एक लक्षात घ्या, सोलापूर शहराला पश्चिम विभागातला क्रमांक मिळाला. कुठल्या शहराला? सोलापूर. महाराष्ट्रातील सोलापूरला पश्चिम विभागातला क्रमांक मिळाला आहे. हा एक भाग लक्षात ठेवा. आणि दुसरं स्मार्ट, बघा काय म्हणलंय, स्मार्ट सारथी, काय वाक्य बघा, स्मार्ट सारथी ॲपसाठी पिंपरी चिंचवडला या ठिकाणी 2य क्रमांकाचा पुरस्कार मिळाला. म्हणजे महाराष्ट्रातल्या पश्चिम विभागात सोलापूरला पुरस्कार मिळाला आहे आणि स्मार्ट सारथी ॲपसाठी पिंपरी चिंचवडला 2ऱ्या क्रमांकाचा पुरस्कार मिळाला. अशा पद्धतीने ह्या स्मार्ट सिटी पुरस्काराच्या बाबतीत लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतर 3रा प्रश्न असा आहे, ऑगस्ट 2023 मध्ये जातीनिहाय जनगणना करण्याचे कोणत्या राज्याने जाहीर केले? पर्याय महाराष्ट्र, केरळ, कर्नाटक आणि राजस्थान. याचं उत्तर राजस्थान बरोबर आहे. बघा, जातीनिहाय जनगणना काय म्हटलंय? जातीनिहाय जनगणना करणारं देशातलं पहिलं राज्य कुठलंय? बिहार आहे. कुठलं राज्य आहे? जातीनिहाय जनगणना करणारं पहिलं राज्य आणि दुसरं राज्य कुठलं ठरलं? राजस्थान. परंतु ऑगस्ट 2023 मध्ये असा प्रश्न विचारलेला आहे, कोणतं राज्य ठरलंय? राजस्थान. पण जातीनिहाय जनगणना पहिलं राज्य कोणतं म्हणलं तर त्याचं उत्तर काय असेल? बिहार हे त्याचं उत्तर असणार आहे. त्यानंतर कोणत्या विद्यापीठाने देवेंद्र फडणवीस यांना मानद डॉक्टरेट बहाल केलेली आहे? अशा पद्धतीचा हा प्रश्न आहे. कोयासन विद्यापीठ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, सोलापूर विद्यापीठ आणि मुंबई विद्यापीठ. याचं उत्तर आहे कोयासन विद्यापीठ. कुठल्या देशात आहे? जपान देशात आहे. नुकताच ऑगस्टमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी जपान देशाचा दौरा केला आणि जपान देशाच्या दौऱ्यामध्ये तुम्ही बघितलं असेल, शासकीय अतिथी, स्टेट काय म्हणले, स्टेट दर्जा, बघा काय म्हणले, शासकीय अतिथी म्हणून त्यांना तो मान मिळालेला आहे. आणि असे मान मिळणारे ते महाराष्ट्रातील
पहिले व्यक्ती ठरले, शासकीय अतिथी म्हणून त्यांना जपान सरकारनं बोललं होतं. आणि तिथं बोलल्यानंतर जपानमधील कोयासन नावाचं विद्यापीठ आहे, या कोयासन नावाच्या विद्यापीठाने त्यांना मानद डॉक्टरेट दिली. अशा पद्धतीने हा एक भाग तुम्ही लक्षात ठेवू शकता. आणि शासकीय अतिथीला स्टेट गेस्ट असा दुसरा इंग्लिशमध्ये शब्द आहे. कुठला? स्टेट गेस्ट. कदाचित याच्यावर सुद्धा आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यानंतर पुढला प्रश्न आहे 5 नंबरचा. टिंबटिंब बँकेने देशातील पहिले इको फ्रेंडली डेबिट कार्ड लॉन्च केले आहे. आता ह्या 5 नंबर प्रश्नाचं उत्तर तुम्ही द्यायचं आहे. मी 4 प्रश्नांची उत्तरं सांगितलेत. मग काय सांगितलं? बँकेने टिंबटिंब बँकेने देशातील पहिले इको फ्रेंडली डेबिट कार्ड लॉन्च केले आहे. या प्रश्नाचं उत्तर विद्यार्थ्यांनी तुम्ही स्वतः द्यायचं. कमेंट बॉक्समध्ये तुम्ही याचं उत्तर देणं मला अपेक्षित आहे. पहिला पर्याय SBI, दुसरा एअरटेल पेमेंट्स, तिसरा आहे बँक ऑफ इंडिया आणि चौथा आहे HDFC. प्रश्न एकदा वाचतो आणखी बघा. टिंबटिंब बँकेने देशातील पहिले इको फ्रेंडली डेबिट कार्ड लॉन्च केले. इको फ्रेंडली डेबिट कार्ड लॉन्च केले. SBI पहिला पर्याय, एअरटेल पेमेंट दुसरा आहे, तिसरा बँक ऑफ इंडिया आणि HDFC चौथा. तर या प्रश्नाचं कमेंट बॉक्समध्ये तुमच्याकडून मला उत्तर अपेक्षित आहे. त्यानंतर ऑगस्ट 2023 मध्ये ज्या महत्त्वपूर्ण घटना आहेत, त्या ज्या काही महत्त्वपूर्ण घटना आहेत त्या आपण पाहणार आहोत. त्यातली सर्वात महत्त्वाची ऑगस्ट 2023 मधील घटना आहे ती राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार 2021. बघा इथं 21 हा भाग महत्त्वाचा आहे. पुरस्काराची घोषणा कधी झाली? ऑगस्ट 2023ला घोषणा झाली, परंतु पुरस्कार कधीचा आहे? 2021. हे लक्षात घ्या. तुम्हाला असाही प्रश्न येऊ शकतो, ऑगस्ट 2023 मध्ये किंवा नुकतेच जाहीर झालेले राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार कोणत्या वर्षीचे आहेत? तर हे वर्ष कुठलं आहे? 21 वर्ष आहे. या पुरस्काराच्या बाबतची आपल्याला डिटेल माहिती पाहिजे. बघा कोण देतं? केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयातर्फे हे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार दिले जातात. पुरस्काराची सुरुवात कधी झाली? 1954ला झाली. घोषणा कधी झाली? ऑगस्ट 2023ला झाली या वर्षीच्या पुरस्काराची. पुरस्कार वर्ष कुठलं आहे? 2021चं. पुरस्कार क्रमांक 69व्या क्रमांकाचा पुरस्कार आहे 2021चा. पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष कोण होते? तर केतन मेहता होते. या केतन मेहताच्या समितीमध्ये 11 जणांची निवड समिती होती आणि त्या 11 जणांच्या निवड समितीचे अध्यक्ष कोण होते? केतन मेहता. केतन मेहता समितीने हे पुरस्कार या ठिकाणी निवड केलेले आहे. 2021चे पुरस्कार बघा, आता राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार असतात ना, हे केंद्र सरकार देते. हे काय म्हणलं बघा, केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालय. त्याच्यामुळे बऱ्याच वेळेस आत्तापर्यंतच्या बऱ्याच राज्य सेवेच्या परीक्षेत किंवा इतर कंबाईनच्या परीक्षेत किंवा इतर सरळ सेवेच्या परीक्षेत देखील याच्यावर प्रश्न आलेले आहेत. मग 2021चे पुरस्कार कोणत्या आणि कशा पद्धतीने दिलेत बघा. तर ह्या बघा, सर्वोत्कृष्ट चित्रपट रॉकेस्ट्री द नंबी इफेक्ट, R माधवन यांनी जो हा दिग्दर्शित केलेला चित्रपट आहे. मग यात एक लक्षात घ्या, सर्वोत्कृष्ट चित्रपटाला सुवर्ण कमळ दिले जातं. वाक्य काय म्हणलं बघा, सर्वोत्कृष्ट चित्रपटाला सुवर्ण कमळ दिलं जातं. भारतीय राज्यघटनेत अधिकृत भाषा किती आहेत? 22 भाषेतला सर्वोत्कृष्ट चित्रपट कुठला ठरला? रॉकेस्ट्री द नंबी इफेक्ट हा R माधवन यांनी दिग्दर्शित केलेला चित्रपट हा 22 भाषेतला सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला. सुवर्ण कमळ या चित्रपटाला मिळाला आहे. आणि मग त्या भाषेतला सर्वोत्कृष्ट निवडला जातो. त्या भाषेतला फक्त आपण मराठीचं पाहायचं, इतर पाहण्याची आपल्याला आवश्यकता नाही. त्यानंतर यातली दुसरी महत्त्वाची घटना, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक निखिल महाजन, गोदावरी हा मराठी चित्रपट आहे. इथं मला असा अंदाज आहे येणाऱ्या कालखंडातल्या परीक्षेमध्ये सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक देशामध्ये मराठी चित्रपट ठरले आहेत. त्यामुळे कदाचित सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकावर आपल्याला प्रश्न विचारला जाईल. कोण आहेत? निखिल महाजन. कोणता चित्रपट? गोदावरी. सर्वोत्कृष्ट अभिनेता अल्लू अर्जुन, पुष्पा सिनेमा. सर्वोत्कृष्ट अभिनेत्री कृती सॅनन, मिनी आणि आलिया भट, गंगूबाई काटेवाडी हा संयुक्तपणे विभागून देण्यात आलेला आहे. सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट कोणता असा जर प्रश्न विचारला, एकदा काय झालं, सलील कुलकर्णीचा हा जो काही सिनेमा आहे तो सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट ठरला. बघा, सर्वोत्कृष्ट चित्रपट आणि सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट ह्या दोन्हीमध्ये फरक आहे. सर्वोत्कृष्ट चित्रपट जेव्हा विचारला जातो तेव्हा 22 भाषेतला सर्वोत्कृष्ट चित्रपट आणि सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट म्हणजे प्रादेशिक मधल्या विभागातला हा चित्रपट ठरला. एकदा काय झालं म्हणजे 22 भाषेत सर्वोत्कृष्ट निवडला जातो, त्या भाषेतला सर्वोत्कृष्ट, मराठी भाषेतला एकदा काय झालं हा सलील कुलकर्णी दिग्दर्शित जो पहिलाच त्यांचा सिनेमा आहे तो सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट ठरलेला आहे. राष्ट्रीय एकात्मतेसाठी नर्गिस दत्त पुरस्कार जो आहे तो द काश्मीर फाईल्स, विवेक अग्निहोत्रीचा जो चित्रपट गाजला होता भारतामध्ये, द काश्मीर फाईल्स, या चित्रपटाला नर्गिस दत्त पुरस्कार मिळाला आहे. सर्वोत्कृष्ट बाल कलाकार
भाविन रबारी छेलोसो गुजरात चित्रपट, गेल्या वर्षी तो ऑस्करसाठी नामांकन झाला होता. तो भाविन रबारी जो बालकलाकार आहे छेलोसो चित्रपटातला, त्याला हा सर्वोत्कृष्ट बालकलाकार पुरस्कार मिळाला आहे. आणि सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट सरदार उधम हा सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट ठरला. म्हणजे बघा, पुरस्कार करत असताना सर्वोत्कृष्ट चित्रपट, दिग्दर्शक, अभिनेता, अभिनेत्री, मराठी चित्रपट, बालकलाकार आणि हिंदी चित्रपट कोणता, अशा पद्धतीने हे करणं गरजेचं आहे. त्यानंतर बघा, जो काही सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरलेला आहे रॉकेस्ट्री द नंबी इफेक्ट, हा कोणाच्या जीवनावर आधारित आहे असा जर प्रश्न आला तर तो भाग खूप महत्त्वाचा. बघा, इस्रोमधील माजी शास्त्रज्ञ ज्यावेळेस आपलं चांद्रयान सक्सेस ठरलं त्याच दरम्यान ह्या पुरस्काराची घोषणा झाली. योगायोग बघा तुम्ही, इस्रोमधील माजी शास्त्रज्ञ नंबी नारायण यांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट आहे रॉकेस्ट्री द नंबी इफेक्ट. तुम्हाला असाही प्रश्न येईल, रॉकेस्ट्री द नंबी इफेक्ट खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाच्या जीवनावर आधारित आहे, तर नंबी नारायण यांच्या जीवनावर आधारित आहे. RRR चित्रपटाने 6 म्हणजे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात सर्वाधिक पुरस्कार कोणत्या चित्रपटाला मिळाले, तर RRRला मिळाले. आणि गंगूबाई काटेवाडीला किती मिळाले, या चित्रपटाला 5 पुरस्कार मिळालेले आहेत. आता पुढला भाग खूप महत्त्वाचा आहे. इथं काय म्हणले, आतापर्यंत 5 मराठी चित्रपटाला सुवर्णकमळ मिळाले. म्हणजे 1954 पासून 2023 पर्यंतच्या इतिहासामध्ये सुवर्ण कमळ मिळाले मराठी चित्रपट एकूण किती, तर त्याचं उत्तर आहे 5 आहे. किती आहेत? 5. ज्यावेळेस पुरस्काराची सुरुवात झाली 1954ला, त्याच वेळेस पहिल्याच वर्षी श्यामची आई हा मराठी चित्रपट सर्वोत्कृष्ट ठरला विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर 54 ते 2003 एकाही मराठी चित्रपटाला सुवर्ण कमळ मिळालं नाही. त्या भाषेतला सर्वोत्कृष्ट निवडला गेला दरवर्षी, परंतु 22 भाषेत सर्वोत्कृष्ट सुवर्ण कमळ एकाही चित्रपटाला मिळालं नाही 54 पासून 2003 पर्यंत. मग डायरेक्ट 2003ला स्वाश्या सिनेमा मिळाला, त्यानंतर देऊळला मिळाला 2011ला, कोटला मिळाला 2014ला आणि कासवला मिळाला 2016ला. आता तुम्ही म्हणताल सर हे तर सिनेमाची नावं आम्ही नव्यानेच ऐकतो. इथे एक वाक्य लक्षात घ्यायचं की सामाजिक विषय ज्या चित्रपटातून हँडल केले असतात त्या चित्रपटाला बऱ्यापैकी प्राधान्याने हे पुरस्कार, राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार काय होत असतात, मिळत असतात. तर हे मराठी चित्रपट पाठ जे आहे ते तुमचे पाठ असणं गरजेचंच आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे मी देवाचातूर संपादित केलेली 66व्या क्रमांकाची आवृत्ती नुकतीच प्रकाशित झालेली आहे, मार्केटला पण उपलब्ध झाली. या आवृत्तीमध्ये 1 जानेवारी 2023 ते 31 ऑगस्ट 2023 म्हणजे आपण त्याला असं म्हणू जवळजवळ 8 महिन्यांच्या घटनांचा समावेश असणारी ही आवृत्ती मार्केटला उपलब्ध झालेली आहे. जवळजवळ 208 पानं या पुस्तकामध्ये समाविष्ट आहेत आणि याची किंमत, या पुस्तकात किंमत 200 रुपये आहे. ॲमेझॉन, फ्लिपकार्ट किंवा महाराष्ट्रातली जी काही स्पर्धा परीक्षेची नामवंत दुकानं आहेत जिथनं तुम्ही पुस्तकं घेता त्या ठिकाणी ही माझी चालू घडामोडीची कितव्या क्रमांकाची म्हणलं आहे बघा, इथं हेडिंगच आहे 66व्या क्रमांकाची ही चालू घडामोडीची आवृत्ती देवाचातूर संपादित ही मार्केटमध्ये उपलब्ध झालेली आहे. आणि अतिरिक्त माहितीसाठी तुम्ही 88 054 63 944 या क्रमांकावर तुम्ही ऑर्डर बुक करू शकता किंवा मागवू शकता. आणि तुम्हाला याच्यापूर्वी मी व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की PYQची फाईल आतापर्यंत बऱ्याच विद्यार्थ्यांनी ती व्हॉट्सअपला ह्याच नंबरवर व्हॉट्सअपला हाय करून तुम्ही मिळवू शकता. याच्या आधी जर मिळवली असेल तर डबल व्हॉट्सअपवर हाय करण्याची गरज नाही. जर तुम्ही पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असताल माझे तर 88 054 63 944 या क्रमांकावर तुम्ही हाय करायचं. PDF फाईल म्हटलं की तुम्हाला ती फाईल मिळून जाणार. पण ज्यांनी याच्यापूर्वी मिळाली त्यांनी परत हाय करायची आवश्यकता नाही. तुम्हाला माझे मंथली करंट अफेअर्सची प्लेलिस्ट वगैरे सगळ्या गोष्टी किंवा माझं @देवाचा जो टेलिग्राम चॅनल आहे त्याची लिंक, या सगळ्या बाबी तुम्हाला त्या PDF फाईलमध्ये मिळून जातील. तर या नंबरवर तुम्ही हाय करू शकता किंवा फाईल मिळू शकता. तर येणाऱ्या आगामी परीक्षेसाठी ही 66वी आवृत्ती निश्चितच आपणात उपयुक्त असणार आहे. त्यानंतर आपली पुढली घटना आहे, भारताचे जे काही पंतप्रधान आहेत त्यांना 2023 जवळजवळ 5-6 देशानं त्या देशाचे सर्वोच्च नागरी पुरस्कार जाहीर केलेत. ते त्या महिन्याच्या आपण घटनेमध्ये पाहिलेत. परंतु ऑगस्टमध्ये त्यांना कोणत्या देशांनी हा सन्मान दिला, तर बघा नरेंद्र मोदी यांना ग्रीसचा सन्मान. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना 25 ऑगस्ट 2023 रोजी ग्रीसचा बघा ग्रँड क्रॉस ऑफ द ऑर्डर ऑफ ऑनर या सन्मानाने गौरवण्यात आले. बघा काय, कोणता पुरस्कार, ग्रँड क्रॉस ऑफ द ऑर्डर ऑफ ऑनर या सन्मानाने गौरवण्यात आले. अथेन्स येथे झालेल्या ग्रीसच्या अध्यक्षा कतरिना यन सकेलारोपोलू यांच्या हस्ते या मोदींना सन्मानित करण्यात आले. हा ग्रीसचा 2ऱ्या क्रमांकाचा सर्वोच्च नागरिक सन्मान समजला जातो. हा सन्मान मिळणारे नरेंद्र मोदी पहिले विदेशी राष्ट्रप्रमुख ठरले. बघा हे देखील विधान आहे महत्वाचे.
ग्रीसकडून हा विदेशी नागरी पुरस्कार जगात प्रथमच भारतीय पंतप्रधानांना बहाल करण्यात आला. प्रथमच तो भारतीय पंतप्रधानांना बहाल करण्यात आला आणि विविध देशांनी दिलेल्या पुरस्कारातील 15वा हा पुरस्कार. म्हणजे नरेंद्र मोदींना वेगवेगळ्या देशांनी जे पुरस्कार दिले आहेत त्यातला हा कितवा पुरस्कार झाला? 15वा पुरस्कार. याच्या आधीची या 14 पुरस्काराची लिस्ट मी जी काही 66 आवृत्ती आहे किंवा टोटल 15 पुरस्कार जे आहेत ते 15 पुरस्काराची यादी मी 66 आवृत्ती टाकली. किंवा याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी जे काही 15 पुरस्कार 15च्या आधीचे जे काही 14 पुरस्कार डिक्लेअर झाले ते जुलैच्या किंवा मे जूनच्या व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्हाला मिळून जातील. मग ग्रीस सरकारनं तुम्हाला इथं असा प्रश्न येईल की ऑगस्ट 2023 मध्ये खालीलपैकी कोणत्या देशाचा नागरी पुरस्कार नरेंद्र मोदी यांना मिळाला? तर कुठल्या देशाचा? ग्रीसचा. कोणता मिळाला तर हे नाव माहिती असणं गरजेचं आहे. त्यानंतर बघा पुढली घटना अशी आहे की पंतप्रधान विश्वकर्मा योजना. काही योजना असतात वेगवेगळ्या. नरेंद्र मोदीचं सरकार 2014ला आलं. 2014ला सरकार आल्यापासून त्यांनी अनेक योजना सुरू केल्या आणि आपल्या परीक्षेमध्ये सामान्य ज्ञान, जनरल नॉलेज किंवा चालू घडामोडीच्या अंतर्गत या ठिकाणी योजना विचारल्या जातात. मग यातली आता लेटेस्ट सुरू केलेली पंतप्रधान विश्वकर्मा योजना केंद्र सरकारची मंजुरी 16 ऑगस्ट 2023ला मिळाली. उद्देश काय बघा, आता विश्वकर्मा योजनेचा उद्देश काय आहे नेमका तो आपल्याला विचारला तर बघा, देशातील विविध 18 प्रकारचे कारागीर, किती प्रकारचे? 18 प्रकारचे कारागीर आणि त्यांच्या छोट्या उद्योगांना आर्थिक मदत देणे. बघा आपण काय म्हणतो 18 पगड जातीची लोक महाराष्ट्रामध्ये राहतात किंवा वेगवेगळ्या ठिकाणी राहतात. तर 18 पगड जातीच्या लोकांना रोजगार मिळाला पाहिजे, त्यांना उद्योग मिळाला पाहिजे, या उद्देशानं विश्वकर्मा योजना सुरू करण्यात आली. तुम्हाला असाही प्रश्न येईल 18 प्रकारचे कारागीर आणि त्यांच्या छोट्या उद्योगांना आर्थिक मदत देण्यासाठी केंद्र सरकारने कोणती योजना सुरू केली? तर विश्वकर्मा योजना सुरू केलेली आहे. या योजनेसाठी पुढील 5 वर्षासाठी केंद्र सरकारने 13,000 कोटी रुपयाची तरतूद केली. किती हजार कोटी? 13,000 कोटी रुपयाची तरतूद केली असून पारंपरिक कारागिरांना एकाच वेळी कमाल 2 लाख रुपयाचे कर्ज विनातारण सवलतीच्या व्याजदराने उपलब्ध केले जाणार. 2 लाख रुपयाचे कर्ज व्याजदराने, काय म्हणजे सवलतीच्या व्याजदराने उपलब्ध केले जाणार आहे, असा एक मुद्दा आहे. केंद्र सरकारने सन 2023-24च्या अर्थसंकल्पात विश्वकर्मा योजनेची घोषणा केली होती. निर्मला सीतारामन यांनी ही घोषणा केली होती आणि प्रत्यक्षात केंद्र सरकारने ही योजना सुरू केली, मंजुरी दिली. कधी? 16 ऑगस्ट 2023ला या ठिकाणी मंजुरी दिलेली आहे. त्यानंतर बघा विश्वकर्मा समाजातील बहुतांश जात समूह ओबीसी आहे. कोणता जात समूह आहे? ओबीसी जात समूह आहे. विश्वकर्मा समाजात सुतार, धोबी, शिंपी, कुंभार, मोची, गवंडी, लोहार, शिल्पकार, पाथरवट, केश कर्तनकार, बोट निर्माते, मच्छीमार, जाळी विणकर, बांबू विणकर, कुलूप निर्माते, हार बनविणारे, पारंपरिक खेळणी उत्पादक, हातोडी व अन्य अवजारे उत्पादक इत्यादी साहित्याचा समावेश होतो. मग 18 पगड जातीमध्ये कोण कोण आहेत, काय आहेत, या सगळ्या बाबी या ठिकाणी दिल्या आहेत. या योजनेद्वारे 1 लाख रुपयापर्यंतचे कर्ज अवघ्या 5% व्याजदराने उपलब्ध होणार आहे. 30 लाख कुटुंबियांना विश्वकर्मा योजनेद्वारे थेट फायदा होणार आहे. केंद्र सरकारचं असं म्हणणं आहे की किती कुटुंबांना फायदा होणार आहे? 30 लाख कुटुंबांना फायदा होणार आहे, असा दावा नरेंद्र मोदी सरकारने या ठिकाणी केलेला आहे. त्यानंतर आपल्याला सायन्स टेकच्या संदर्भातली एक घटना पाहिजे, त्यामध्ये विंध्यगिरीचे जलावतरण कधी करण्यात आले? 17 ऑगस्ट 2023ला करण्यात आले. बघा हुगळी नदी किनारी गार्डन रिच शिप बिल्डर्स इंजिनियर्स लिमिटेड केंद्रात भारतीय नौदलाच्या प्रोजेक्ट 17 अल्फा अंतर्गत विंध्यगिरी या 6व्या युद्धनौकेचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते जलावतरण करण्यात आले. कधी करण्यात आले? कोणाच्या हस्ते करण्यात आले? हे 2 महत्त्वाचे मुद्दे. या योजनेनुसार एकूण 7 युद्धनौकाची निर्मिती करण्यात येणार आहे. म्हणजे आता ही कितवी लॉन्च झाली? 6वी झाली. म्हणजे याच्या आधी किती लॉन्च केल्या त्या? 5वी. आता राहिली फक्त 1. म्हणजे ही कितवी सांगितली तुम्हाला? 6वी सांगितलेली आहे, बरोबर आहे. त्यानंतर बघा यापैकी विंध्यगिरी ही कितवी आहे? 6वी आहे. कोलकाता येथील RSE या युद्धनौका निर्मात्याने प्रोजेक्ट 17 अल्फा या योजनेअंतर्गत तयार केलेली ही 3री व अखेरची युद्धनौका आहे. अशा पद्धतीने हा भाग तुम्ही लक्षात ठेवणं अपेक्षित आहे. आता नेमके याची वैशिष्ट्ये काय आहेत बघा. वजन किती? 6,670 किलो, वेग 28 नॉटिकल माईल, लांबी 149 मीटर, उंची 37 मीटर. प्रोजेक्ट 17 अल्फासाठी 75% ऑर्डर स्वदेशी कंपन्यांकडून आहेत. हे वाक्य महत्वाचे. किती टक्के? 75% ऑर्डर स्वदेशी कंपन्यांकडून आहेत. हा एक भाग. ही अत्याधुनिक युद्धनौका आधुनिक उपकरणांनी, आता बघा कोणतंही काही बनवायचं म्हणजे तरी हा शब्द खूप महत्वाचा आहे. काय म्हणलंय? आधुनिक उपकरणांनी सुसज्ज आहे. कर्नाटकातील पर्वतरांगेवरून
विंध्यगिरी हे नाव ठेवण्यात आले. हे नाव का ठेवण्यात आलं तर कर्नाटकमधील जी काही पर्वतरांग आहे विंध्यगिरी याच्यावर हे नाव ठेवण्यात आलेलं आहे. त्यानंतरची पुढली घटना आहे भारत एनकॅप यंत्रणा उद्घाटन 22 ऑगस्ट 2023 कोणाच्या हस्ते? नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आलं. आणि 1 ऑक्टोबर 2023 पासून काय म्हणले बघा, 1 ऑक्टोबर 2023 पासून देशभरात लागू करण्यात येणार. मग भारत एनकॅप यंत्रणा काय आहे हा भाग खूप महत्वाचा आहे. इथं उद्देश, ह्या उद्देशावरून लक्षात येईल की एनकॅप यंत्रणा काय आहे. मग उद्देश काय बघा, वाहनाच्या रस्त्या सुरक्षा मानांकनामध्ये सुधारणा करणे. बरोबर आहे. आपण बघा काय म्हणतो, गाडीमध्ये एअरबॅग किती, टेस्टिंगमध्ये किती क्रमांक आला, पहिला आहे का, दुसरा आहे का, तिसरा आहे का, चौथा आहे, सेफ्टीमध्ये कसे, त्याच्या संदर्भातली यंत्रणा म्हणजे काय, थोडक्यात भारत एनकॅप यंत्रणा 1 ऑक्टोबर 2023 पासून देशभरात लागू करण्यात आधी पण होती, परंतु सुधारित चांगल्या प्रकारे ही योजना आता काय करण्यात येणार आहे, लागू करण्यात येणार आहे. बघा 3.5 टनापर्यंतच्या वजनाच्या मोटारीची क्रॅश चाचणी घेणारा हा स्वयंनिर्मित पहिला क्रॅश चाचणी उपक्रम आहे. याच्या आधी आपल्या इतर देशावर अवलंबून राहावं लागत होतं, परंतु आता काय म्हणले बघा, स्वयंनिर्मित पहिला क्रॅश चाचणी उपक्रम आहे. हा एक वाक्य या ठिकाणी महत्वाचं आहे. भारत एनकॅप म्हणजे भारत न्यू कार असेसमेंट प्रोग्राम. त्याचं हे नेमकं काय आहे असं विचारलं तर हे विधान महत्वाचं आहे. या उपक्रमांतर्गत मोटार उत्पादक स्वेच्छेने ऑटोमोटिव्ह इंडस्ट्री स्टँडर्ड AIS 197 नुसार चाचणी केलेली त्याची वाहने देऊ शकतात आणि चाचण्यामधील कामगिरीच्या आधारे प्रौढ प्रवासी आणि लहान मुलांसाठी वाहन किती सुरक्षित आहे, बघा हे शब्द महत्वाचा आहे. काय म्हणलंय, किती सुरक्षित आहे यासाठी 0 ते 5 या प्रमाणात स्टार रेटिंग दिले जाणार आहे. आपण काय म्हणतो की या गाडीला सेफ्टीचं स्टार रेटिंग 1 आहे, 2 आहे, 3 आहे, 4 आहे. त्याच्या संबंधित सुधारित भारत एनकॅप यंत्रणा आहे. त्यामुळे कदाचित याच्यावरही आपला प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यानंतरचा पुढला भाग आहे इंटरनॅशनल यंग इको हिरो पुरस्कार 2023. आता या ठिकाणी बघा कोण देत आहे, ॲक्शन फॉर नेचर अमेरिका हेतली ही संस्था आहे, पर्यावरणाशी निगडीत. बघा हे वाक्य महत्वाचं आहे. इंटरनॅशनल यंग इको हिरो पुरस्कार कशा संदर्भात आहे, पर्यावरणाशी निगडीत सर्वाधिक गंभीर मुद्द्यावर तोडगा काढण्यासाठी पुढाकार घेणाऱ्या 8 ते 6 वयोगटातील, इथं काय शब्द वापरलाय, 8 ते 6 वयोगटातील मुलांचा व किशोरी यांचा या पुरस्काराने गौरव केला जातो. यामध्ये जगातील 17 जणांची निवड करण्यात आली आणि त्यामध्ये 5 भारतीय आहेत. बघा जगातील 17 आणि भारतातील 5 पर्यावरणाशी संबंधित इंटरनॅशनल इको हिरो पुरस्कार जे मिळाले ते 5 आपल्याला माहितीच पाहिजेत. कर्णव रस्तोगी मुंबईचा, इहा दीक्षित मेरठची, मान्यता हर्ष बेंगलुरू, निर्वाण सोमानी दिल्ली आणि मनमत कौर नवी दिल्ली. म्हणजे बघा इंटरनॅशनल यंग हा शब्द महत्वाचा आहे. काय म्हणलं, यंग. आणि मग इथं किती वय दिले, 18 ते 16. यंग इको पुरस्कारामध्ये खालीलपैकी कोणत्या भारतीयाचा समावेश आहे किंवा नाही असा प्रश्न आला तर 5 लोक माहिती पाहिजेत. आणि जगातले किती आहेत, 17 आहेत आणि आपल्या भारतातले किती आहेत, 5. त्यामुळे हा या ठिकाणी भाग महत्वाचा आहे. त्यानंतर पुढली घटना बघा, वंदे भारत एक्सप्रेस आता भगव्या रूपात. वंदे भारत एक्सप्रेस बद्दल आपण याच्यापूर्वी माहिती पाहिली, परंतु आता कलर चेंज केलाय आणि ती कलर चेंज केल्यामुळे परत ही घटना चर्चेत आली ना. मी नेहमी तुम्हाला सांगत असतो, एखादी घटना जी चर्चेत असते त्या चर्चेत घटनेवरच आपल्याला प्रश्न आयोग विचारत असतात. मग केंद्र सरकारने देशभरात वंदे भारत एक्सप्रेस रेल्वे गाड्या सुरू केल्या. ही अत्याधुनिक वेगवान गाडी आता भगव्या रंगात येणार आहे. या गाडीची बांधणी चेन्नईतील रेल्वे कारागृहात सुरू आहे. म्हणजे भगव्या कलरची रेल्वेची बांधणी कुठे सुरू आहे, चेन्नईतील कारखान्यामध्ये सुरू आहे. सध्या देशात किती वंदे भारत कार आहेत, 23. आता याच्यामध्ये बदल होऊ शकतो. समजा मी आता 23 सांगितलंय आणि तुम्ही जर हे लेक्चर ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये ऐकलं आणि त्या दरम्यान किंवा मधल्या कालखंडामध्ये म्हणजे ऑगस्ट ते डिसेंबरपर्यंत किंवा जानेवारीपर्यंत जर काही वंदे भारत सुरू झालं तर या आकड्यामध्ये बदल होऊ शकतो. परंतु टिल म्हणजे ऑगस्ट 2023 पर्यंत भारतात किती वंदे भारत कार्यरत आहेत, 23. आणि त्यामधल्या महाराष्ट्रात किती, 5. पहिली वंदे भारत ट्रेन नवी दिल्ली ते वाराणसी दरम्यान 15 फेब्रुवारी 2019 धावली. बघा सध्या वेगवेगळ्या सरळ सेवा भरतीच्या परीक्षा चालू आहेत. TCSच्या तलाट्याच्या भरतीमध्ये विद्यार्थी मित्रांनो हा प्रश्न आला होता. मी 6माही आवृत्तीमध्ये पण हा प्रश्न टाकलेला आहे. म्हणजे त्या माहितीमध्ये आहे की त्या TCSच्या तलाट्याच्या परीक्षेत एका सिपमध्ये प्रश्न विचारला होता की पहिली वंदे भारत ट्रेन कोणत्या 2 शहरांदरम्यान धावली, तर नवी दिल्ली ते वाराणसी कधी धावली, 2019 धावली. त्यामुळं मुलांचं म्हणणं काय की सर मटेरियल खूप आहे, जड आहे. बघा
मटेरियल खूप जड आहे हे आपण ठरवू शकत नाही. परीक्षेला काय येतंय आणि आपल्याला ते करणं गरजेचं, हा भाग खूप महत्त्वाचा आहे. म्हणजे ते मला समजत नाही म्हणून ती जड आहे, मला समजत नाही म्हणून अवघड आहे असं आपण म्हणू शकत नाही. ती घटना आली समोर, त्या घटनेशी रिलेटेड जर प्रश्न तुम्ही मॅटर जर काढला आणि तो जर आपण नाही वाचला आणि त्याच्यावर प्रश्न आला तर आपलं मार्क जाण्याची शक्यता असते. त्यामुळे जे मी हे सांगतो ह्या प्रत्येक मुद्द्यावर मी वाक्य काय सांगतो बघा, यातल्या प्रत्येक मुद्द्यावर प्रश्न तयार होतोय. त्यामुळे जर तुम्ही वर्ष दीड वर्षाचे व्हिडिओ पाहिले तर निश्चितच येणारी कंबाईनची परीक्षा आणि राज्यसेवेच्या परीक्षेमध्ये तुम्हाला करंट अफेअरला वेगळं करण्याची आवश्यकता नाही. यातनं तुमची बऱ्यापैकी मार्क कव्हर होतील. दुसरं एक तुम्हाला सांगायचं की यावर्षी कदाचित इलेक्शनमुळं 2024मध्ये लोकसभेच्या इलेक्शनमुळं, विधानसभेच्या इलेक्शनमुळं परीक्षा फेब्रुवारीमध्ये किंवा मार्चमध्ये होण्याची शक्यता आहे. आत्तापर्यंत रेकॉर्ड आहे, जेव्हा जेव्हा इलेक्शन लागलं तेव्हा परीक्षा फेब्रुवारीमध्ये राज्यसेवेची परीक्षा झाली आणि मार्चमध्ये कंबाईनची परीक्षा झाली. मग फेब्रुवारी आणि मार्चमध्ये जर 2024च्या परीक्षा होणार असतील तर आत्तापासून तुम्हाला पूर्वपरीक्षेला वेळ द्यावा लागणार आहे. किमान 4 ते 5 महिने पूर्वपरीक्षेला द्यावेच लागतात. आणि त्यात यावर्षी गोंधळ काय झाला, सगळ्यांचा फोकस TCS आणि IBPS परीक्षेवर, सरळ सेवेवर असल्यामुळं मग इकडं तुमचं दुर्लक्ष झालेलं आहे, निश्चितच झालेलं आहे. परंतु तिथंही तुम्ही GSचा अभ्यास केला, गणिताचा केला, बुद्धिमापनचा केला आहे, पण तिथले सिंगल लाईन प्रश्न आहेत आणि MPSC UPSC मधले जे काही प्रश्न आहेत किंवा कंबाईनमधले प्रश्न आहेत ते 4 लाईन स्वरूपाचे आहेत. त्या अभ्यासाचं सवय जर झाली आणि परत इकडे अभ्यास करायचा म्हणलं तर तुम्हाला कंबाईनच्या परीक्षेला किंवा राज्यसेवेला जड जाईल. त्याच्यामुळे इथलं प्रत्येक वाक्य ना वाक्य महत्त्वाचं आणि त्याच्यावर प्रश्न तुम्हाला येणारच आहेत. त्यानंतर यातला पुढला भाग कोणता बघूया आपण. बघा, वंदे भारत एक्सप्रेस आता भाग्यरूपाचे का आपण हेडिंग पाहिली त्याच्या अंतर्गत वंदे भारतचे जनक कोण आहेत, सुधाशिवमणी जनक आहेत. पूर्वीचे नाव T11 नाव होते कारण 18 डब्याची ही गाडी होती. बरोबर आहे, काय म्हणलंय, T18 नाव होतं वंदे भारतचं, पण का होतं तर 18 डब्याची होती. सुधाशिवमणी ज्यांना आपण जनक म्हणतो वंदे भारत एक्सप्रेसचं, त्यांचं माय ट्रेन 18 स्टोरी हे पुस्तक आहे. हे देखील पुस्तक TCSच्या परीक्षेमध्ये विचारलं आहे. माय ट्रेन 18 स्टोरी हे पुस्तक कोणाचं आहे. ईशान्य भारतातील पहिली वंदे भारत गुवाहाटी आसाम ते न्यू जलपाईगुडी पश्चिम बंगाल मे 2023च्या दरम्यान ईशान्य भारतातली पहिली वंदे भारत या ठिकाणी धावलेली आहे. अशा पद्धतीने हा देखील भाग तुम्ही लक्षात ठेवणं अपेक्षित आहे. त्यानंतर बघा, पुढली क्रीडाविषयक घटना आहे. आशियाई चॅम्पियनशिप हॉकी स्पर्धा 2023 कुठे पार पडली, चेन्नईला पार पडली. भारतीय हॉकी संघाने मलेशिया संघात, बघा काय म्हणले, भारतीय हॉकी संघाने मलेशिया संघास हरवून 4थ्यांदा आशियाई चॅम्पियन स्पर्धा जिंकली. कितव्यांदा? 4थ्यांदा जिंकली. त्याची 4 वर्षे इथे दिलेत, 2011, 2016, 2018, 2023 आणि भारताचा कर्णधार कोण, हरमनप्रीत सिंह. 2018ला पाकिस्तानसह आपण संयुक्त विजेतेपद आपल्याला मिळालं. आशियाई चॅम्पियन हॉकी स्पर्धा भारतानं कोणाला हरवलं, मलेशियाला हरवून 4थ्यांदा जिंकलेली आहे. त्यानंतर बघा, NCERT अभ्यासक्रम समिती नव्या अभ्यासक्रमानुसार पाठ्यपुस्तकामध्ये बदल करण्यासाठी NCERTने MC पंत हे नाव लक्षात ठेवायचं. MC पंत यांच्या अध्यक्षतेखाली 19 सदस्यीय समिती नेमली. ही समिती 3री ते 12वी पर्यंतच्या वर्गासाठी पाठ्यपुस्तक विकसित करणार आहे. आता नवीन शैक्षणिक धोरण जे आलेलं आहे 2020चं, त्यानुसार ही समिती काय करणार आहे, अभ्यासक्रम विकसित करणार आहे, डेव्हलप करणार आहे. सदस्य सुधामूर्ती, शंकर महादेवन, विवेक डेब्रॉय, चामू कृष्णा शास्त्री, संजीव सन्याल असे जवळजवळ किती आहेत, इथं वाक्य कसे आहेत बघा, 19 आहे. टोटल किती आहेत, 19 सदस्य आहेत. आणि यांचे अध्यक्ष कोण आहेत, MC पंत यांच्या अध्यक्षतेखाली हे बदल करण्यात येणार आहेत. राष्ट्रीय शिक्षण धोरण कधीचं आहे, 20चं. राष्ट्रीय शिक्षण धोरण 20च्या संदर्भातली डिटेल माहिती गोळा करायची. त्याच्यावर तुम्हाला 100% प्रश्न जरी तो 20चा असला तरी आता इथून पुढे ते शिक्षण धोरण लागू असल्यामुळे त्याच्यावर आपला प्रश्न विचारले जातातच. बघा, राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020च्या अनुषंगाने अभ्यासक्रमात बदल करण्यात आला. अभ्यासक्रम निश्चिती NCF NSEच्या सदस्यांनी केली होती. ही समिती 2021च्या सप्टेंबरमध्ये स्थापन करण्यात आली होती. समितीने अहवाल सादर केला आहे. आता NCERT म्हणजे काय बघा, नॅशनल काउन्सिल ऑफ एज्युकेशन रिसर्च अँड ट्रेनिंग, भारत सरकारची सर्वोच्च शैक्षणिक संस्था, मुख्यालय नवी दिल्लीला आहे. स्थापना 1961ला झालेली आहे. NCERT कमिटी NCF SEचा संदर्भ घेऊन नवीन अभ्यासक्रम आणि नवीन पाठ्यपुस्तके निश्चित करील. काय म्हणले बघा, नवीन अभ्यासक्रम आणि नवीन पाठ्यपुस्तके निश्चित करणे हे या समितीचं काम आहे. त्यानंतर सायन्स टेक्नॉलॉजी घटना आहे.
कोणती? हेरॉन मार्क 2. बघा, भारतीय हवाई दलाने देशाच्या उत्तर सीमेवर हेरॉन मार्क 2 हे अत्याधुनिक 4 ड्रोन, बघा काय आहे हेरॉन मार्क, काय आहे? ड्रोन आहे. काय म्हणले? अत्याधुनिक 4 ड्रोन तैनात केले. कुठे केले? भारतीय हवाई दलाने देशाच्या उत्तर सीमेवर. तुम्हाला साधा सोपा प्रश्न काय? हेरॉन मार्क 2 काय आहे नेमकं माहिती पाहिजे ना. बघा मी चित्र टाकले, ड्रोन आहे ते, हेलिकॉप्टर सारखं विमानासारखं दिसणारं काय आहे? ड्रोन आहे. सीमेवर देखरेख ठेवण्याबरोबरच हवाई कारवाईची ही या ड्रोनची क्षमता आहे. या ड्रोनमुळे चीन आणि पाकिस्तान बरोबरील सीमारेषेवर गस्त घालण्याच्या भारताच्या क्षमतेत मोठी वाढ झाली आहे. फायदा काय झाला हा महत्त्वाचा मुद्दा आहे. इस्रायली बनावटीच्या या ड्रोनवर दीर्घ पल्ल्याची क्षेपणास्त्रे आणि इतर शस्त्रे तैनात करण्यात आलेली आहेत. कुणी मदत केली आपल्याला? इस्रायलने या संदर्भात मदत केलेली आहे. इस्रायल बनावटीची म्हटलेलं आहे. बघा आता हेरॉन मार्क 2ची वैशिष्ट्ये काय आहेत? हे ड्रोन उपग्रहाशी संपर्क साधू शकतात. हे ड्रोन 36 तासापर्यंत हवेत राहू शकतात. हे ड्रोन नजरेला पडणार नाही इतक्या उंचीवरून देखरेख करतात. म्हणजे ड्रोन आहे हे कळणार पण नाही आपल्या दुश्मनाला किंवा वेगवेगळ्या देशातले लोक आहेत त्यांना कळणार पण नाही. कोणत्याही वातावरणात उडण्याची क्षमता, वजन 1350 किलो, उंची गाठण्याची क्षमता 35,000 फूट, वेग 150 नॉट्स. सध्या हवाई दल चित्ता प्रकल्पावर काम करत आहे. या अंतर्गत 70 हेरॉन ड्रोन सज्ज ठेवले जातील. म्हणजे बघा, ड्रोन डेव्हलप करण्याच्या संदर्भातला प्रकल्प कुठला आहे? चित्ता प्रकल्प आहे हवाई दलाचा. हा देखील भाग महत्त्वाचा आहे. त्यानंतर बघा, संसदेमध्ये अधिवेशनामध्ये एक ब्रिटिशकालीन कायदे इत्यादी जमा करण्यात आले. आता नेमके कोणते जुने कायदे कोणते, बदलल्या कायद्याचं नाव काय? आणि याच्यामधले जे काही तरतुदी, खूप तरतुदी आहेत. काय काय बदल केलेत मी मायक्रोमध्ये दिले, डिटेलमध्ये 66व्या आवृत्तीमध्ये दिले, तुम्ही त्याच्यामध्ये बघू शकता. मग आता बघा काय बदल केले. बघा, 18व्या शतकात इंग्रजांनी त्यांच्या संसदेत मंजूर केलेल्या भारतीय दंड संहिता 1807, बघा फौजदारी प्रक्रिया संहिते 1898 आणि भारतीय साक्षी पुरावा अधिनियम 1872 या 3 कायद्यामध्ये समाप्त करून त्याच्या जागी नवीन विधेयक एकत्र मांडली. नवीन कायदे आले. नाव काय? बघा, भारतीय दंड संहितेच्या ऐवजी आता काय असेल? भारतीय न्याय संहिता. बघा, दंड संहितेच्या ऐवजी न्याय संहिता, भारतीय फौजदारी प्रक्रिया संहितेऐवजी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता आणि भारतीय साक्षी पुराव्याच्या अधिनियमाच्या ऐवजी भारतीय साक्षी अधिनियम. जुने नाव आणि बदललेलं नाव, अशा पद्धतीने हा भाग लक्षात ठेवणं गरजेचं आहे. मग कायद्यामध्ये केलेले बदल काय काय आहेत बघा, थोडक्यात इथं दिलेलं आहे मी मायक्रोमध्ये. डिटेलमध्ये मी 66 आवृत्ती टाकले. भारतीय न्याय, कारण की एवढं डिटेल म्हणजे ह्याच्यावरच अर्धा तास व्हिडिओ व्हायचा. 1 तासाचं मंथली असते म्हणून आपण तो भाग कट केलेला आहे आणि फक्त पॉईंट घेतलेत. भारतीय न्याय संहिता 533 कलमे असतील, 160 कलमे बदलली, 9 कलमे नव्याने जोडली तर 9 कलमे रद्द केली. म्हणजे न्याय संहितेमध्ये काय बदल केले हे या ठिकाणी सांगितलेलं आहे. त्यानंतर बघा, भारतीय नागरिक सुरक्षा संहितेमध्ये 511 कलम्याऐवजी 356 कलमे असतील, 175 कलमामध्ये बदल, 8 नवीन कलमे जोडली, 22 कलमे रद्द केली. कशामध्ये? नागरिक सुरक्षा संहितामध्ये. आता भारतीय साक्षी अधिनियम 3 कायद्यामध्ये बदल केलेत. 167 ऐवजी 170 कलमे असतील, 23 कलमामध्ये बदल केला, 1 कलम जोडले, 5 कलमे रद्द केली. मग ह्या 3 जे कायदे आहेत ब्रिटिशकालीन, जे आपण सुरुवातीला चार्टमध्ये पाहिले, दंड संहितेच्या ऐवजी न्याय संहिता, फौजदारीच्या ऐवजी नागरिक सुरक्षा आणि साक्षी पुराव्याच्या ऐवजी साक्षी अधिनियम, या 3 कायद्यामध्ये जे काही बदल केले ते आपल्याला माहिती असणं अपेक्षित आहे. त्यानंतर पुढली महत्त्वाची आंतरराष्ट्रीय घटना, ज्यामध्ये ही जी काय घटना आहे की आंतरराष्ट्रीय स्वरूपातली महत्त्वाची आणि आपल्या परीक्षेला विचारली जायची, ब्रिक्स शिखर परिषद कितव्या क्रमांकाची? 15व्या क्रमांकाची. ठिकाण कुठे? जोहान्सबर्ग. कुठल्या देशामध्ये? दक्षिण आफ्रिकेमध्ये. कालावधी 22 ऑगस्ट ते 24 ऑगस्ट, 22, 23 आणि 24 ऑगस्ट दरम्यान 15वी ब्रिक्स शिखर परिषद दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्ग या ठिकाणी पार पडली. आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालयाच्या वॉरंटमुळे रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सहभागी झाले होते. ब्रिक्समध्ये काय देश आहेत ते सगळ्या देशाचे राष्ट्रप्रमुख, अध्यक्ष किंवा पंतप्रधान जे कोणी असतील ते सहभागी झाले होते, परंतु रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन या परिषदेला हजर राहिले होते. दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्ग येथे 15व्या परिषदेमध्ये संघटनेच्या विस्ताराबाबत शिक्कामोर्तब झाले. आणि यावेळेस विद्यार्थी मित्रांनो की ज्या घटनेवर प्रश्न येईल अशी घटना म्हणजे या बहुप्रतीक्षित निर्णयामुळे इजिप्त, इथिओपिया, इराण, सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिराती या 6 देशांना ब्रिक्स गटात सामील करून घेण्यात आले. म्हणजे 15व्या शिखर परिषदेचे यश काय आहे
तर जवळजवळ 6 देशांना नवीन सदस्यत्व दिले ब्रिक्सनं, आणि या 6 देशांना सदस्यत्व 1 जानेवारी 2023 पासून हे सदस्यत्व असणार आहे. मग बघा, पहिलं बी म्हणजे ब्राझील, आर म्हणजे रशिया, आय म्हणजे भारत इंडिया, सी मध्ये चायना आणि दक्षिण आफ्रिका. यस म्हणजे कुठलं? दक्षिण आफ्रिका. दक्षिण आफ्रिका 2010ला समाविष्ट झाली होती. म्हणजे देश किती झाले बघा, 1 2 3 4 5 5 पूर्वीचे आणि आताचे 6, अशी टोटल संख्या किती झाली? 11. मग आता ब्रिक्सला नाव काय देण्यात येणार? BRICS हे पहिलं नाव आहे, आणि मग आता इथनं पुढं ब्रिक्स प्लस नावानं ही संघटना ओळखली जाणार, ही नोंद करा. मग 15व्या परिषदेचे फलित काय? 6 देशांना सदस्यत्व देण्यात आले. किती देशांना? 6. तर 6 देशांची नावं दिलेत आणि पूर्वीचे 5, असे टोटल किती झाले? 11 झाले. आणि आता ही संघटना ब्रिक्स प्लस या नावाने ओळखली जाणार आहे. सप्टेंबर 2006ला ब्रिक्सची स्थापना झाली. मुख्यालय चीन आहे सांघाई या ठिकाणी. जगातील 5 सर्वात मोठे विकसनशील देश आहेत. आता या ठिकाणी किती झाले? 11 झाले. बरोबर आहे, 11 वाढलेला आहे. आता ब्रिक्सचं प्रतिनिधित्व या आकड्यामध्ये आता प्लस झाल्यामुळे बदल होणार आहे. प्लसच्या आधी काय होतं बघा, जागतिक लोकसंख्येचे 41%, जागतिक सकल राष्ट्रीय उत्पन्नाच्या 24%, जागतिक व्यापाराच्या 16% आणि जगाच्या एकूण भोगावाच्या 93.3%. 1 जानेवारी 2024 पासून या प्रत्येक आकडेवारीमध्ये बदल आहेत. त्याच्या आधीच्या परीक्षेत जर आलं तर हा भाग आहे, आणि त्यानंतर 1 जानेवारी 2024 पासून वेगळी आकडेवारी असणार आहे, आणि ब्रिक्स प्लस नावाने ही परिषद आता ओळखली जाणार आहे. बघा, ब्रिक्स संज्ञा सर्वप्रथम कोणी वापरली? जिम ओनील यांनी ही संज्ञा वापरली. डॉलरला पर्याय म्हणून एक स्थिर चलन निर्माण करणे ह्या संघटनेचे उद्दिष्ट आहे. म्हणजे विकसित राष्ट्रांना शह देण्यासाठी विकसनशील राष्ट्रांनी स्थापन केलेली संघटना म्हणजे कुठली? ब्रिक्स संघटना. म्हणून ह्याचा दुसरा अर्थ काय आहे बघा, डॉलरला पर्याय म्हणून एक स्थिर चलन निर्माण करणे ह्या संघटनेचे उद्दिष्ट. या संघटनेतल्या देशांनी न्यू डेव्हलपमेंट बँक आणि क्वांटिजंट रिझर्व्ह अरेंजमेंट म्हणजे NDB आणि CRA या 2 वित्तीय संस्थांची काय केलेली आहे? स्थापना केलेली आहे. त्यानंतर पुढली आपल्याला घटना क्रीडाविषयक आहे. कोणती घटना आहे? जागतिक विद्यापीठ क्रीडा स्पर्धा 31व्या क्रमांकाचे कोठे पार पडली? चीन देशात चेगडू नावाचं ठिकाण आहे, त्या ठिकाणी पार पडली. विद्यापीठांतर्गत शिकणाऱ्या 17 ते 25 वयोगटातील, बघा 17 ते 25 वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी ही स्पर्धा महत्त्वाची मानली जाते. दर किती वर्षाने होते? दर 2 वर्षाने होते. द्वारे इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी स्पोर्ट फेडरेशन FISU द्वारे ही स्पर्धेचं आयोजन केलं जातं. 31व्या क्रमांकाची स्पर्धा चीनमध्ये पार पडली. कालावधी 28 जुलै ते 8 ऑगस्ट 2023. 120 देशातील 9,500 विद्यार्थी 268 क्रीडा प्रकारात सहभागी झाले होते. 2025 स्पर्धा कुठे होणार आहे? जर्मनीमध्ये होणार आहे. 25 स्पर्धा, आगामी स्पर्धा 2 वर्षांनी होणार आहे. कुठं होणार आहे? जर्मनीत. आणि 31वी कुठं झाली? म्हणजे 32व्या क्रमांकाची जर्मनीत होणार आहे, 31व्या क्रमांकाची चीनमध्ये झालेली आहे. यंदाच्या स्पर्धेत भारताने एकूण 26 पदके जिंकली. किती? 26. यात 11 सुवर्ण पदके आहेत. पदक तालिकेत भारताचे स्थान 7वे. भारतानं, बघा हे 2 वाक्य महत्वाचे आहे, भारताने 26 पदके जिंकली आणि भारताचं स्थान किती आहे? एकूण पदक तालिकेमध्ये 7वं आहे. महाराष्ट्रातून अभिज्ञा पाटील कोल्हापूरची एअर पिस्तूल सांघिक प्रकारात सुवर्ण जिंकलं. अमरावतीच्या पूर्वाशा शेंडे हिने तिरंदाजीत सांघिक प्रकारात रौप्य पदक जिंकले. चीन पदक तालिकेत प्रथम, जपान दुसऱ्या, तर दक्षिण कोरिया 3ऱ्या स्थानी आहे, आणि भारत कितव्या स्थानी आहे? 7व्या स्थानी आहे जागतिक विद्यापीठ क्रीडा स्पर्धेमध्ये. FISU, बघा FISU बद्दलचं इथं याच्या आधी मी काय सांगितलं बघा, कोणतं फेडरेशन म्हणलंय? इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी स्पोर्ट फेडरेशन जे आहे ते FISU बद्दलची स्थापना 1949. मुख्यालय लुझेन स्वित्झर्लंडमध्ये आहे. बघा त्यानंतर काय म्हणलं, 2011 पर्यंत ब्रुसेल्सला होतं, बेल्जियम येथे होतं, नंतर ते हलवण्यात आलेलं आहे. सदस्य राष्ट्र 170. FISU द्वारे युनेस्कोसह दरवर्षी 20 सप्टेंबर हा दिवस जागतिक विद्यापीठ क्रीडा दिन, क्रीडा दिन वेगळा आणि जागतिक विद्यापीठ क्रीडा दिन कुठला? 20 सप्टेंबर हा दिवस या ठिकाणी साजरा केला जातो. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, ऑगस्टमध्ये एक ऐतिहासिक घटना भारताच्या संदर्भात घडली, ती म्हणजे चांद्रयान 3चं 23 ऑगस्ट 2023ला काय झालं? यशस्वीपणे आपण ते सॉफ्ट लँडिंग केलं. परंतु याच दरम्यान तुम्ही बघितलं असेल, आता मी तर चांद्रयानची का घटना घेतली नाही, तर चांद्रयान 3 वर मी सेपरेट व्हिडिओ बघितला आहे. तुम्ही देवाजातवर युनिक अकॅडमीच्या चॅनलवर गेले तर त्या ठिकाणी चांद्रयान 3चा सेपरेट मी जवळजवळ 20 मिनिटाचा व्हिडिओ आहे, 16 का 17 मिनिटाचा व्हिडिओ आहे, तो तुम्ही पहा. त्यामुळे तुम्ही इथं परत डिटेल वेगळा या ठिकाणी घेत नाही. पण तो लुनाबद्दलची आपल्याला माहिती पाहणं गरजेचं आहे.
रशियाची चांद्रयान मोहीम प्रक्षेपण वास्तोनची कॉस्मोड्रोम या ठिकाणाहून दिनांक 11 ऑगस्ट 2023ला प्रक्षेपण सोविस-21 व्ही रॉकेट 46.3 मीटर लांब, 10.3 मीटर व्यास, 13.13 टन वजन रशियाने तब्बल 47 वर्षाच्या खंडानंतर पुन्हा चंद्राकडे मोहीम पाठविली. परंतु रशियाचं बॅड लक, 20 ऑगस्ट 2023 रोजी लुना 25 यान अनियंत्रित होऊन चंद्रावर कोसळले. लुना 25 ही मोहीम काय ठरली? अयशस्वी ठरली. अशा पद्धतीनं हा भाग महत्त्वाचा आहे. आता लुना 25 या मोहिमेतून रशियाने आपले स्वयंचलित स्थानिक चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरायचं ठरवलं होतं, परंतु क्रॅश झालं. ते चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ भागात असलेल्या पाण्याचे स्वरूप आणि प्रमाण जाणून घेणे ह्या मोहिमेचं उद्दिष्ट होतं रशियाचं. लुना 24चे 1976ला प्रक्षेपण करण्यात आलं होतं. त्यानंतर 47 वर्षाने प्रक्षेपण करण्यात आलं 25चं, परंतु ते फेल गेलेलं आहे. रशिया अंतराळ संस्था कोणती? रॉसकॉसमॉस. आतापर्यंत झालेल्या सर्व चंद्र मोहिमा चंद्राच्या विषुववृत्तावर पोहोचल्या होत्या, परंतु या ठिकाणी दक्षिण ध्रुवावर उतरणारं भारत हा जगातला पहिला देश ठरलेला आहे. रशियाला आपल्या आधी उतरायचं होतं, परंतु काही कारणामुळे, काही टेक्निकल कारणामुळे ते क्रॅश झालं आणि भारतानं ते रेकॉर्ड केलेलं आहे. अशा पद्धतीनं हा लुना 25च्या संदर्भातला भाग तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतर ऑगस्ट 2023 मधील पुढली महत्त्वाची घटना आहे अर्थशास्त्रविषयक चालू घडामोडीमध्ये हा भाग येतो. ऑइल इंडियाला महारत्न दर्जा, जे वेगवेगळे महारत्न, नवरत्न, मिनिरत्न असे दर्जे असतात, त्यात ऑइल इंडियाला महारत्न दर्जा देण्यात आलेली ही घटना आहे. केंद्रीय अर्थ मंत्रालयाने सार्वजनिक क्षेत्रातील 2 कंपन्यांच्या दर्जात वाढ करताना ऑइल इंडिया या कंपनीला महारत्न आणि ONGC विदेश या कंपनीला नवरत्न, बघा ऑइल इंडियाला महारत्न दर्जा दिला आणि ONGC विदेशला नवरत्न दर्जा बहाल केला. हा निर्णय कधी घेतला? 7 ऑगस्ट 2023 रोजी हा निर्णय घेतला आहे. महारत्न दर्जा मिळणारी ऑइल इंडिया ही सार्वजनिक क्षेत्रातील 13वी कंपनी ठरली आणि ONGC विदेशी नवरत्न दर्जा मिळणारी कंपनी किती ठरली? ही देखील 13वी कंपनी ठरली आहे. महारत्न दर्जा कंपन्या कोणत्या? मग हे 13 कंपन्या ज्या आहेत बघा, NTPC, ONGC, त्यानंतर SAIL, BHEL, IOCL, पॉवर ग्रीड, CIL, त्याचे लॉंग फॉर्म मी पुढे दिलेले आहेत. त्यानंतर BPCL, गेल, HPCL, PFC, REC आणि ऑइल इंडिया अशा ह्या 13 महारत्न कंपन्या आहेत. मी वाटल्यास तरी स्क्रीनशॉट मारून घ्या. बघा या ठिकाणी NTPC, ONGC, त्यानंतर हा भाग आहे 7 कंपन्या, 3 ते 7चा हा भाग आहे. त्यानंतर या ठिकाणी 8 ते 13 पर्यंतच्या ह्या कंपन्या दिलेल्या आहेत. त्यानंतर पुढली घटना आहे बघा, फिफा महिला विश्वचषक स्पर्धा ऑस्ट्रेलियातील सिडनी या ठिकाणी स्पर्धा पार पडली. एकूण 32 संघ होते. 20 जुलै ते 20 ऑगस्टच्या दरम्यान ही स्पर्धा पार पडली. 1 महिन्याची स्पर्धा चालली. 9व्या क्रमांकाची 1991ला महिला वर्ल्ड कप, फिफा महिला विश्वचषक फुटबॉल स्पर्धा, पुरुषांची तर आपण पाहतो, पण इथं महिलांची विश्वचषक स्पर्धा दर 4 वर्षे नव्हते. 91ला सुरुवात झाली. अंतिम लढती स्पेन या देशाने, बघा स्पेनने ओल्गा कार्मोनच्या गोलच्या जोरावर इंग्लंडला 1-0 अशा फरकाने पराभूत केले. 2007 नंतर महिला विश्वचषक जिंकणारा स्पेन हा पहिलाच युरोपियन संघ ठरला. म्हणजे बघा विजेता कोण आहे? स्पेन आहे. स्पेननं कोणाला हरवलं? इंग्लंडला हरवलं. अशा पद्धतीनं हा भाग तुम्ही लक्षात ठेवू शकता. आता बघा अंतिम लढत कोणतं स्टेडियम ऑस्ट्रेलिया सिडनीमधलं एक स्टेडियम इथे झाली. महिला विश्वचषक जिंकणारा स्पेन हा 5वा संघ ठरला. कितवा संघ ठरला? 5वा संघ ठरला. यापूर्वी अमेरिकेनं सर्वाधिक 5 वेळा जिंकली, जर्मनीनं 2 वेळा जिंकली, नॉर्वेनं 1 वेळा जिंकली आणि जपाननं 1 वेळा जिंकली. या देशाचे संघ विश्वविजेते ठरले. म्हणजे कुठल्या कुठल्या? अमेरिका, जर्मनी, नॉर्वे आणि जपान. स्पेनचा कर्णधार कोण? ओल्गा कार्मोना, जे आपण सुरुवातीलाच पाहिलेलं आहे. महिला विश्वचषक फुटबॉल स्पर्धा स्पेननं जिंकली, ही मेन हेडिंग आहे. बरोबर आहे. त्यानंतर पुढला भाग बघा, कॉपी परिषद 2023. काय हेडिंग आहे आपली? कॉपी परिषद 2023. आंतरराष्ट्रीय कॉपी संघटना आणि भारतीय वाणिज्य उद्योग मंत्रालयाद्वारे 25 ते 28 सप्टेंबर 2023च्या दरम्यान ही होणार आहे. 5व्या क्रमांकाची बेंगळुरू या ठिकाणी, कर्नाटकामधील बेंगळुरू या ठिकाणी भारतामध्ये प्रथमच पहिल्यांदाच होते. सदिच्छा दूत कोण आहे? रोहन बोपन्ना, टेनिसपटू शुभंकर कॉपी स्वामी.
मध्यवर्ती संकल्पना, वर्तुळाकार अर्थव्यवस्था आणि पुनरुत्पादक शेतीद्वारे शाश्वतता ही त्याची मध्यवर्ती संकल्पना आहे. त्यानंतर पक्षी मित्र संमेलन 2023 शांती निकेतन लोक विद्यापीठ संकुल नव भारत शिक्षण मंडळ सांगली या ठिकाणी होणार आहे. 23 ते 24 डिसेंबर 2023 दरम्यान होणार आहे. 36वा क्रमांक. अध्यक्ष कोण असणार आहेत? अजित पाटील. यजमानपद बर्ड सॉंग संस्थेद्वारे हे पक्षी मित्र संमेलन होणार आहे. आपण साहित्य संमेलन पाहतो, नाट्य संमेलन, परंतु आगळे वेगळे पक्षी मित्र संमेलन घेणारं अशा प्रकारचं संमेलन घडवून आणणारे महाराष्ट्र हे देशातील एकमेव राज्य आहे. अशा पद्धतीनं हा भाग लक्षात घेणं गरजेचं आहे पक्षी मित्र संमेलनाच्या संदर्भात. त्यानंतर बघा पुढली घटना आहे सिनेमॅटोग्राफ विधेयक संसदेत मंजूर. सिनेमॅटोग्राफ सुधारणा विधेयकाला 27 जुलै 2023 रोजी राज्यसभेत मंजुरी मिळाली. लोकसभेत मंजुरी 1 ऑगस्ट 2023ला. हे विधेयक सेन्सॉरशिप पासून कॉपीराईटपर्यंतच्या सर्व गोष्टी कव्हर करण्यासाठी कायद्याची व्याप्ती वाढवितं. सध्याच्या सिनेमॅटोग्राफ कायदा 1952 मध्ये सुधारणा करण्याचे या विधेयकाचे उद्दिष्ट आहे. म्हणजे हा कायदा कधीचा आहे तर 52चा आणि त्याच्यामध्ये सुधारणा केल्यात. चित्रपटाच्या पायरसीला आळा घालण्याचे या विधेयकाचे उद्दिष्ट आहे. या तरतुदी म्हणजे त्यामध्ये आता काय म्हणले, चित्रपटाच्या पायरसीला आळा घालणे ह्या विधेयकाचं काय आहे तर उद्दिष्ट आहे. 3 महिने ते 3 वर्षे कारावास, 3 लाख रुपयापासून ऑडिट केलेल्या एकूण उत्पादन खर्चाच्या 5% पर्यंत दंड. सुधारित कायद्यानुसार चित्रपटाच्या परवान्याचे नूतनीकरण दर 10 वर्षांनी केले जाण्याची अट सरकारने काढून टाकली असून आता हा परवाना आजीवन वैध करण्यात आलेला आहे. म्हणजे या विधेयकामध्ये काय तरतुदी आहेत, नव्यानं काय तरतुदी आहेत आणि हा कायदा कधीचा होता 52चा आहे. त्याच्यामध्ये आता काय करण्यात आले, संसदेमध्ये सुधारणा करण्यात आलेल्या आहेत. त्यानंतर नरेंद्र मोदी सरकारनं 15 ऑगस्ट या दिवशी मेरी माटी मेरा देश मोहीम राबवली. देशातील हुतात्मा शूरवीर जवानांना सन्मानित करण्यासाठी, बघा काय म्हणले, देशातील हुतात्मा शूरवीर जवानांना सन्मानित करण्यासाठी मेरी माटी मेरा देश, माझी माती माझा देश हे अभियान सुरू करण्यात आले. 9 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट 23च्या दरम्यान त्यांच्या स्मरणात पंचायतीमध्ये विशेष स्मरण शिलालेखी स्थापन करण्यात आला. या अभियान अंतर्गत अमृत कलश यात्रेचेही आयोजन करण्यात आले. देशाच्या विविध भागातील माती गोळा करून आणि रोपटी लावण्यात आलेले 7,500 कलश राजधानीत आणण्यात आले. हे कलश एकत्रित करून राष्ट्रीय युद्ध स्मारकाजवळ अमृत वाटिका तयार करण्यात आली. काय म्हटलंय, अमृत वाटिका तयार करण्यात आली. ही अमृत वाटिका म्हणजे एक भारत श्रेष्ठ भारतचे प्रतीक असणार आहे. हे वाक्य महत्वाचे, व्यवस्थित हे वाक्य पाठ करणं गरजेचं आहे, व्यवस्थित वाचणं गरजेचं आहे. देशासाठी प्राणाची आहुती देणाऱ्या शूरवीरांचे स्मरण मेरी माटी मेरा देश अभियानातून करण्यात आले. गावात 75 देशी वृक्षाची लागवड करून वसुधा वंदन करण्यात येणारे म्हणजे करण्यात आलं. याच दिवशी गावात विशिष्ट ठिकाणी शिला फलक किंवा पालक म्हणले उभारणी करून स्वातंत्र्य सैनिकाचा सन्मान या ठिकाणी करण्यात आलेला आहे. हा देखील भाग या ठिकाणी महत्त्वाचा आहे मेरी माटी मेरा देश अभियानाच्या अंतर्गत. त्यानंतर व्हर्टिकल विद्यापीठ. आता व्हर्टिकल विद्यापीठ ही संकल्पना काय आहे तर बघा, मुंबई शहर आणि उपनगरासह ठाणे महानगरपालिका क्षेत्रात आता खाजगी संस्था, काय म्हणले बघा, खाजगी संस्था कंपन्यांना स्वयं अर्थसहाय्य तत्वावर व्हर्टिकल विद्यापीठ संकुल स्थापन करण्यात येणार आहे. कुठल्या भागामध्ये, मुंबई शहर आणि ठाणे महानगरपालिका क्षेत्रात. आठ काय टाकली शासनाने, यासाठी किमान 15,000 चौरस मीटर फुटाचे बांधकाम असणारी स्वतंत्र इमारत असावी लागणार आहे. तुम्हाला असा प्रश्न येईल, व्हर्टिकल विद्यापीठाला आता शासनाने परवानगी दिली, परंतु त्यासाठी जागेची रिक्वायरमेंट काय तर 15,000 चौरस मीटर फुटाचे बांधकाम असणारी स्वतंत्र इमारत आवश्यक आहे. कोणतीही संस्था कंपन्याने हे विद्यापीठ स्थापन करण्यात येणार आहे. उच्च व तंत्र शिक्षण विभागाने याबाबतचे निकष जाहीर केले. त्यामुळे राज्यातील व्हर्टिकल विद्यापीठाचा आता मार्ग काय झालेला आहे, रिकामा झालेला आहे. राज्याचे माजी मुख्य सचिव अरुण बोंगिरवार, कोण, अरुण बोंगिरवार यांच्या अध्यक्षतेखाली 2015 मध्ये द्विसदस्यीय समिती नेमली होती आणि ह्या समितीच्या शिफारशीनुसार आता व्हर्टिकल विद्यापीठ स्थापन करण्यास शासनाने काय दिली, परवानगी दिलेली आहे. बघा आता पुढलं वाक्य काय, या समितीने मुंबई शहर जिल्ह्यात स्वयं अर्थसहाय्यित विद्यापीठ स्थापन करण्यासाठी जमिनी उपलब्ध नसेल तर न्यूयॉर्क, वॉशिंग्टन व तेल अवीव या शहरामध्ये व्हर्टिकल विद्यापीठे उभारली आहेत. त्याच धर्तीवर मुंबई शहर जिल्ह्यामध्ये अशा विद्यापीठांना परवानगी द्यावी अशी शिफारस बोंगिरवार समितीनं केली होती. जी काय बोंगिरवार, तुम्हाला असाही प्रश्न येईल, व्हर्टिकल विद्यापीठाच्या संदर्भात कोणती समिती नेमली तर बोंगिरवार समिती नेमली होती. पुढलं महत्वाची घटना ऑगस्ट 2023 मधील दिल्ली अध्यादेश विधेयक 2023. विधेयकाचं नाव काय, दिल्ली राष्ट्रीय राजधानी क्षेत्र प्रशासन सुधारणा विधेयक 2023.
या विधेयकानुसार दिल्लीतील संधी अधिकाऱ्याच्या बदल्या आणि पोस्टिंग संदर्भात अंतिम अधिकार हे उपराज्यपालांना देण्यात आलेले आहेत. बघा, दिल्ली अध्यादेश विधेयक कशा संदर्भातलं आहे? दिल्लीमधील जे सरकारी अधिकारी आहेत त्यांच्या बदल्या करण्याचा अधिकार हा उपराज्यपालाला देण्यात आलाय, तिथल्या विधानसभेला नाही. तोच वाद चालू आहे आणि त्या संदर्भातला अध्यादेश आता काढण्यात आलाय आणि उपराज्यपालाला दिले, आता विधानसभेला नाही किंवा मुख्यमंत्र्याला नाही. लोकसभेत मंजूर 3 ऑगस्ट 2023, राज्यसभेत मंजूर 7 ऑगस्ट 2023 आणि राष्ट्रपती मंजुरी 12 ऑगस्ट 2023. म्हणून तुम्ही बघितलं असेल दिल्लीमध्ये अरविंद केजरीवाल आणि उपराज्यपालाचे नेहमी जे काय आहे वाद चालू आहेत आणि त्या वादाच्या संदर्भातलं हे विधेयक आहे. आणि आता ह्या विधेयकानुसार सर्व अधिकार हे उपराज्यपालाला मिळालेले आहेत. विधेयकाच्या बाजूने 31 तर विरोधात 102 मते मिळाली. दिल्लीच्या प्रशासकीय व्यवस्थेवर केंद्राचा प्रभाव वाढविणारे दिल्ली सेवा शर्ती विधेयक 2023 लोकसभेत मंजूर करण्यात आले, राज्यसभेत मंजूर करण्यात आले आणि राष्ट्रपती सही पण झाली. दिल्लीतील प्रशासनावर दिल्ली सरकार आणि नायब राज्यपाल यांच्यापैकी नियंत्रण कोणाचे यावरून केंद्र सरकार आणि आम आदमी पक्षामध्ये संघर्ष सुरू आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून हे विधेयक मांडण्यात आले होते. त्यानंतर निधन वार्ता आहेत. ह्या निधन वार्तामध्ये नादो मानोर यांचं निधन झाले वयाच्या 80व्या वर्षी 3 ऑगस्ट रोजी. नामदेव धोंडो महानोर, त्यांचं पूर्ण नाव काय आहे? नामदेव धोंडो महानोर यांचं निधन झालं. मराठी साहित्य रसिकांना रान कविताची भुरळ पाडणारे आणि निसर्गाशी एकरूप झालेले ज्येष्ठ कवी अशी ओळख. पळसखेडे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील जळगाव जिल्ह्यातल्या सरहद्दीतलं लहानसं खेडं. पळसखेडला 16 सप्टेंबर 1942ला त्यांचा जन्म झाला. 1967 साली प्रकाशित झालेल्या रानातल्या कविता हा पहिला कविता संग्रह. गीतलेखन हा महानोराचा आवडता प्रांत होता. शेतीत शब्द पेरून कविताचे पीक घेणारा हा शेतकवी अशी त्यांची ओळख होती. हे वाक्य त्यांच्यासाठी, त्यांच्या कार्यासाठी खूप महत्वाचं आहे. शेतीत शब्द पेरून कविताचे पीक घेणारा शेतकवी अशी त्यांची ओळख होती. त्यानंतर बघा त्यांच्याबद्दलची इतर माहिती जी आहे. बघा, आता मी इथं नादो महानोर यांच्याबद्दलची जी काही माहिती आहे ती 5 ते 6 ओळीमध्ये दिली आहे. आता त्यांच्या कविता, कथासंग्रह, त्यांना मिळालेले पुरस्कार, बरोबर आहे, ह्या सगळी माहिती मी 66व्या आवृत्तीमध्ये दिलेली आहे. ती तुम्ही त्या ठिकाणी वाचून घेऊ शकता. त्यानंतर पुढली जी व्यक्ती आहे प्राध्यापक हरी नरके आहेत. 9 ऑगस्ट 2023ला 60व्या वर्षी निधन झालं. ज्येष्ठ लेखक, विचारवंत आणि समता परिषदेचे उपाध्यक्ष. महात्मा फुले यांचे विचार, साहित्य हा नरके यांच्या अभ्यास आणि शोध संशोधनाचा विषय होता. त्यांची पुस्तके महात्मा फुले यांची बदनामी, एक सत्यशोधन, महात्मा फुले समग्र वाङ्मय, सावित्रीबाई फुले समग्र वाङ्मय. महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या संदर्भात त्यांचं लिखाण आहे. ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले, महात्मा फुले पर्यायी समाज व्यवस्थेचे जनक, महात्मा फुले शोधाच्या नव्या वाटा, असं त्यांची पुस्तकं आहेत हरी नरके यांची. महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य, भांडारकर प्राच्यविद्या संस्थेचे उपाध्यक्ष, मराठी भाषा आणि अभिजात दर्जा समितीचे प्रमुख समन्वय म्हणून हरी नरके यांनी काम पाहिलेलं आहे. त्यानंतर बिंदेश्वर पाठक, देशात सार्वजनिक स्वच्छतागृहाची संकल्पना रुजून सामाजिक भान जपणारे सुलभ इंटरनॅशनलचे संस्थापक. बघा काय म्हणलंय, सुलभ इंटरनॅशनलचे संस्थापक बिंदेश्वर पाठक यांचे 15 ऑगस्ट 2023 रोजी निधन झाले. ते 80 वर्षाचे होते. भारताचे टॉयलेट मॅन म्हणून, बघा, भारताचे टॉयलेट मॅन म्हणून त्यांना ओळखले जात असे किंवा त्यांची ओळख. 1970 मध्ये बिंदेश्वर पाठक यांनी सुलभ इंटरनॅशनलची काय केली, स्थापना केली. त्यांनी ट्विन पिट फ्लॅश टॉयलेट विकसित केले. डिस्पोजल कंपोस्ट टॉयलेटचा शोध 1968ला त्यांनी लावलेला आहे. डॉक्टर पाठक यांनी स्थापन केलेल्या टॉयलेट म्युझियमला टाइम मासिकाने जगातील 10 सर्वात अद्वितीय संग्रहालयापैकी एक म्हणून स्थान दिलेलं आहे. हे देखील त्यांच्या कार्याची ओळख निर्माण करून देतं. त्यांचा जन्म बिहारमध्ये 12 एप्रिल 1943ला रामपूर बहेल वैशाली जिल्ह्यामध्ये झाला. पाठक यांनी मैला फेकणाऱ्या लोकांसाठी मोठी लढाई लढली होती. बघा, म्हणजे देशाचे, भारताचे, आपल्या काय म्हणले तर भारताचे टॉयलेट मॅन म्हणून हे बिंदेश्वर पाठक जे आहेत यांचं निधन झाले. कदाचित येणाऱ्या परीक्षेमध्ये त्यांच्यावर आपला प्रश्न येऊ शकतो. आणि त्यानंतरची एक दुःखद घटना अशी की नितीन देसाई यांनी जी काही आत्महत्या केली त्यांच्या संदर्भात देखील आपल्याला पाहणं गरजेचं आहे. 2 ऑगस्ट 2023 रोजी हिंदी मराठी चित्रपट सृष्टीतील सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांचे वय किती, 58, यांनी कर्जत चौक फाटा येथील ND स्टुडिओमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली.
नितीन देसाई यांचा जन्म 6 ऑगस्ट 1965 रोजी ठाण्यात झाला. त्यांचे बालपण मुंबईत आणि कोकणात गेले. अनेक हिंदी चित्रपटांनी मोठमोठ्या कार्यक्रमासाठी भव्य दिव्य सेट, बघा भव्य दिव्य सेट उभा करणारे कला दिग्दर्शक म्हणून त्यांची मनोसृष्टीत काय होती, ओळख होती. 1987 सालापासून त्यांनी चित्रपटसृष्टीतील कारकीर्द सुरू केली. डिस्कवरी ऑफ इंडिया, तमस, चाणक्य, मृगनयनी यासारख्या मालिकेसाठी कला दिग्दर्शन केले. 1942 लव्ह स्टोरी या चित्रपटात त्यांनी स्वतंत्रपणे कला दिग्दर्शन केलं. अजिंठा चित्रपटाद्वारे त्यांनी दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केले. तब्बल 4 चित्रपटासाठी त्यांना कला दिग्दर्शनचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. 4 चित्रपट कोणते? हम दिल दे चुके सनम, लगान, देवदास आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असे 4 चित्रपटाच्या संदर्भात त्यांना राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळालेला आहे. 2005 साली त्यांनी ND स्टुडिओ उभारला आणि त्या स्टुडिओमध्ये मुंबईत असेल त्यांनी आत्महत्या केली. 2018च्या प्रजासत्ताक दिनी दिल्लीत झालेल्या कार्यक्रमात महाराष्ट्राचे वैभव सांगणार चित्ररथही त्यांनी बनविला होता. लगान, देवदास, जोधा अकबर, प्रेम रतन धन पाओ अशा काही बिग बजेट चित्रपटामध्ये त्यांनी भव्य दिव्य सेट उभा केले होते. महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलेली बघा राजा शिवछत्रपती या स्टार प्रवाह वाहिनीवरील मराठी मालिकेसाठी निर्मिती त्यांनी केली. सलाम बॉम्बे, बुद्धा, जंगल बुक, कामसूत्र, सच अलॉंग जर्नी, होली सेफ या हॉलिवूडसाठी त्यांनी कला दिग्दर्शन केले. हरिश्चंद्राची फॅक्टरी या चित्रपटासाठी उत्कृष्ट कला दिग्दर्शक म्हणून महाराष्ट्र राज्य सरकारचा चित्रपट पुरस्कार त्यांना मिळाला होता. मंदार जोशी यांनी त्यांच्या जीवनावर आधारित आधुनिक युगाचा विश्वकर्मा नितीन चंद्रकांत देसाई हे पुस्तक लिहिले आहे. सकाळ प्रकाशनातर्फे हे पुस्तक प्रकाशित करण्यात आले. मनोरंजन सृष्टीमध्ये त्यांना प्रेमाने कला विश्वातील विश्वकर्मा असे संबोधले जात असे. परीक्षेला जाता जातामध्ये आपल्याला काही महत्त्वपूर्ण असे मुद्दे पाहिजे आहेत. सुरुवातीला आपण काही घटना पाहिल्या, परंतु आता ऑनलाईनमध्ये काही ज्या काही परीक्षेला जाता जाता म्हणजे घटना आहेत त्या आपण पाहूया. राज्यात प्रथमच 1 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट दरम्यान महसूल सप्ताह साजरा करण्यात आला. ही देखील एक महत्त्वाची घटना ऑगस्टमधील. नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या शेतकऱ्याच्या नुकसानीचे वेळेत, अचूक आणि गतीने पंचनामे होण्यासाठी नागपूर विभागात प्रथमच बघा काय म्हणले, नागपूर विभागात प्रथमच प्रायोगिक तत्वावर पंचनामे पद्धती राबवण्यात येत आहे. देशात व राज्यात अशा प्रकारचा हा पहिलाच प्रयोग आहे. ही देखील घटना महत्त्वाची आहे. विधानसभेतील विरोधी पक्षनेते पदासाठी विजय वडेट्टीवार यांची निवड करण्यात आली. विजय वडेट्टीवार यांच्याकडे विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपद दुसऱ्यांदा आले. बघा हे देखील वाक्य महत्त्वाचे आहे. कितव्यांदा आले? दुसऱ्यांदा आले. अशा पद्धतीने हा भाग लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतर पुढली घटना बघा, वस्तू व सेवा कर म्हणजे GST परिषदेने ऑनलाईन गेमिंग, कॅशिनो आणि अश्वशर्यती यावरील 28% GST आकारण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. 1 ऑक्टोबर 2023 पासून या प्रस्तावाला मंजुरी जी काय दिली ती 1 ऑक्टोबर 2023 पासून लागू होणार आहे. थोडक्यात टेस्ला मोटार अँड एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने पुण्यातील विमाननगर परिसरातील पंचशील बिझनेस पार्क येथे कार्यालय उभारण्यासाठी जागा भाडे तत्वावर घेतली आहे. जगप्रसिद्ध उद्योगपती एलन मस्क यांच्या मालकीच्या टेस्ला हे देशातील पहिलेच कार्यालय म्हणजे टेस्लाचे भारतातील पहिले कार्यालय पुणे जिल्ह्यात विमाननगर या ठिकाणी होणार आहे. सिक्कीमचे माजी मुख्यमंत्री पवन कुमार चामलिंग यांच्यानंतर मुख्यमंत्री पदावर सर्वाधिक काळ राहणारे म्हणून ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांची नोंद झालेली आहे. कोणाची? नवीन पटनायक यांची नोंद झालेली आहे. राज्यातील नागरिकांना सार्वजनिक आरोग्य विभागाच्या सर्व रुग्णालयात मोफत उपचार मिळणार आहेत. लिंता वाघमारे शेळके यांनी राज्यात कृषी क्षेत्रातील पहिल्या महिला ड्रोन पायलट होण्याचा मान मिळवलेला आहे. पहिल्या महिला ड्रोन पायलट लिंता वाघमारे शेळके. भंडारदऱ्यात होणार देशातील पहिले वॉटर म्युझियम सदर धरणात. बघा वॉटर म्युझियम भंडारदऱ्यात सदर धरणात 100 वर्षे पूर्ण झालेले आहेत. हे धरण अहमदनगर जिल्ह्यात आहे. 122 प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षकाच्या PSIच्या दीक्षांत सोहळ्यात रिव्हॉल्वर ऑफ ऑनर हा चा मानकरी PSI अभिजित भरत काळे ठरला. तसेच यशवंतराव चव्हाण गोल्ड कॅप ऑलराऊंड कॅन्डिडेट ऑफ द बॅच हा चषक अभिजित काळे यांनीच पटकवलेला आहे. ऑलराऊंड वुमन कॅडेट बघा इथं वुमन कॅडेटचा पुरस्कार PSI डॉक्टर रेणुका परदेशी यांना मिळाला. म्हणजे बघा अभिजित काळे आणि रेणुका परदेशी यांना हे पुरस्कार मिळालेले आहेत. अशा पद्धतीने हा भाग लक्षात ठेवू शकता. त्यानंतर शोषण अन्यायाविरुद्ध कविता गीतातून क्रांतिकारी बंडखोर विचाराच्या ठिणग्या पाडणारे तेलंगणातील सुप्रसिद्ध लोककवी बालाधीर गद्दर यांचे ऑगस्ट 2023 मध्ये निधन झाले. गद्दर यांचे मूळ नाव
गुमादी विठ्ठलराव असे आहे. गिधाडासाठी घातक ठरणाऱ्या एशी क्लेफनॉक आणि केटोफ्रोपेन या औषधावर बंदी घालण्यात आली. इथं उच्चार अवघड आहेत, हे दोन्ही तुम्ही स्क्रीनवर बघून घेऊ शकता. पंतप्रधान पदावर असताना मिळालेल्या महागड्या भेटवस्तूची विक्री करत गैरप्रकार केल्याप्रकरणी पाकिस्तान तेहरीक इन्साफ पक्षाचे प्रमुख इम्रान खान यांना इस्लामाबाद येथील न्यायालयाने दोषी ठरवत 3 वर्षे तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली. इम्रान यांनी भेटवस्तू सरकारी विभागात म्हणजेच तोशाखान्यात जमा न करता त्यांनी स्वतःसाठी वापर केल्याचा किंवा त्या विकल्याचा इम्रान खान यांच्यावर आरोप आहे. त्यानंतर पुढली घटना आहे, देशभरातील 1309 स्थानकाच्या पुनर्विकास करण्यासाठी अमृत भारत स्थानिक योजना सुरू करण्यात आली. किती बघा, 1309 पुनर्विकासासाठी अमृत भारत काय म्हणलंय योजना सुरू करण्यात आली. 6 ऑगस्ट 2023 रोजी मोदी यांनी 508 रेल्वे स्थानकाचा पुनर्विकास अमृत भारत स्थानक योजनेत महाराष्ट्रातील 44 रेल्वे स्थानके समाविष्ट. महाराष्ट्रातील किती? 44. देशातले 1309. सध्या किती याची सुरुवात केली? 508ची. उद्देश काय? पायाभूत सुविधांचा विकास करणे. एकूण खर्च 24,470 कोटी रुपये. आत्रे या संस्थेतर्फे दिला जाणारा आचार्य आत्रे पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांना प्रदान करण्यात आला. उत्तर आफ्रिकेतील नायजर हा देश लष्करी बंडाळीमुळे चर्चेत आला आहे. नायजेरचे अध्यक्ष मोहम्मद बजोम यांना हटवून तेथील लष्कराने सत्ता आपल्या ताब्यात घेतली. त्यांनी जनरल अबूर रेहमान तिशायानी यांना अध्यक्षपदी बसवलेलं आहे. दंगलग्रस्त मदत, पुनर्वसन, भरपाई, त्यांची घरे आणि प्रार्थनास्थळाची पुन्हा उभारणी याची देखरेख ठेवण्यासाठी न्यायालयाने जम्मू आणि काश्मीर उच्च न्यायालयाच्या निवृत्त मुख्य न्यायमूर्ती गीता मित्तल यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली. सदस्य कोण आहेत? शालिनी जोशी आणि आशा मेनन. वन्यजीव संरक्षण आणि संशोधन सोसायटी व बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीच्या संशोधकाच्या चमूने सरीसृप क्षेत्रात महत्त्वपूर्ण शोध लावला. तमिळनाडूतील मदुराई जिल्ह्यात पालीच्या हेमिडॅक्टिलस प्रजातीतील एक नवीन प्रजाती या संशोधकांनी शोधून काढली आणि नवीन प्रजातीचे नाव हेमिडॉक्टाइल समूलिल्टसल काटस. बघा, हे देखील नाव अवघड आहे, हे तुम्ही स्क्रीनवर बघून घेऊ शकता. त्यानंतर पुढला भाग परीक्षेला जाता जाता म्हटला काय? केरळ सरकारने आपल्या नावात बदल करण्याचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवला. विधानसभेत प्रस्ताव पास करून केंद्राकडे पाठवला. केरळचं म्हणणं काय नाव असो? केरळम असे नाव देण्यात आले. मल्याळम भाषेत केरळला केरळम म्हणतात. केरळमध्ये 1 नोव्हेंबरपासून केरळीयम दिन जागतिक स्तरावर साजरा होणार आहे. केरळला काय नाव द्यावं असं प्रस्ताव पाठवला? केरळम नाव द्यावं. त्यानंतर एयू स्मॉल फायनान्स बँकेने देशात प्रथमच व्हिडिओ बँकिंग सेवा सुरू केली. कुठल्या बँकेने? एयू स्मॉल फायनान्स बँकेने व्हिडिओ बँकिंग सेवा सुरू केली. गावोगावी बसच्या प्रवासात वैद्यकीय सेवा देणारे भारत वैद्यकाची चळवळ हॅलो फाउंडेशनच्या माध्यमातून उभी करून दाखविणारे समाजसेवक डॉक्टर शशिकांत अहंकारी यांचे ऑगस्ट 2023 मध्ये काय झालेलं आहे? निधन झालेलं आहे. त्यानंतर पुढील महत्त्वाची घटना, एरोडा कारागृह आवारात कारागृह प्रशासनाने एक हॉटेल सुरू केले. शृंखला उपहारगृह असं त्याचं नाव आहे. कारागृहातील कैदी शेती हॉटेल चालवतात. देशातील पहिले ड्रोन हब मराठवाड्यातील, बघा, भारतातील पहिले ड्रोन हब मराठवाड्यातील छत्रपती संभाजी शहरालगत असलेल्या सेंद्रा बिडकीन या ऑरिक सिटीत प्रस्तावित आहे. याला गोदावरी ड्रोन क्लस्टर असे नाव देण्यात आलं आहे. त्यासाठी 50 एकर जागा राखीव ठेवण्यात आली असून राज्य व केंद्राकडून सुमारे 100 कोटीची गुंतवणूक करण्यात आलेली आहे. संरक्षण दलासाठी लागणाऱ्या ड्रोनवर देखील या ठिकाणी संशोधन व विकसन होणार. देशातील पहिले ड्रोन हब मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर लगत. भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोकडून सूर्याच्या अभ्यासासाठी आदित्य L1 ही मोहीम राबविली जात आहे. 7-12 उत्तर आता मराठीसह अन्य 24 भाषेमध्ये उपलब्ध करून दिला जाणार आहे. देशातील अशा प्रकारचा पहिला प्रयोग महाराष्ट्रात राबविण्यात येत आहे. यासाठी सीडॅक संस्थेकडून ट्रान्सलेशन टूल विकसित करण्यात आलेलं आहे. दिग्गज टेनिस स्टार राफेल नदालला इन्फोसिस या कंपनीचे ब्रँड अँबॅसेडर म्हणून त्याची काय करण्यात आलेली निवड करण्यात आली आहे. त्यानंतर उद्योजक दारियास फोर्ब्स याचे
यांचे ऑगस्ट 2023 मध्ये निधन झाले. त्यांना भारताचे बॉयलरमॅन, बघा भारताचे बॉयलरमॅन म्हणून कोणाला, दरियास फोर ज्यांना ओळखले जाते, सेंटर फॉर ॲडव्हान्स ऑफ फिलॉन्थ्रोपी या संस्थेचे सहसंस्थापक होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सलग 10व्यांदा लाल किल्ल्यावर तिरंगा ध्वज फडकवला. हा मान मिळवणारे मोदी हे पहिलेच बिगर काँग्रेसचे पंतप्रधान आहेत. जगात सर्वाधिक 80.6% हिंदू नेपाळ या देशात आहेत, तर भारतात 78.9% हिंदू आहेत. लखपती दिदी, बघा पुढली घटना काय, लखपती दिदी सूक्ष्म कर्जाची सुविधा महिलांना उपलब्ध करते. त्यामुळे महिलांना उद्योग, शिक्षण, इतर गरजासाठी छोटी कर्जे मिळतात. आर्थिकदृष्ट्या वंचित पार्श्वभूमी असणाऱ्या महिलांना पुढे आणण्याच्या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आली. सचिन तेंडुलकरची निवडणूक आयोगाने राष्ट्रीय आयकॉन म्हणून काय केली, निवड केली. मतदान प्रक्रियेमध्ये लोकांना अधिकाधिक सहभाग घ्यावा या उद्देशाने सचिन तेंडुलकरची या ठिकाणी निवड करण्यात आली. ते जनजागृती करणार आहेत. लखनौ इन्स्टिट्यूट CSIR NBRI नॅशनल बॉटॅनिकल रिसर्च इन्स्टिट्यूटने विकसित केलेल्या कमळ फुलाच्या 108 पाकळ्या असलेल्या नवीन जातीचे काय करण्यात आलंय, अनावर करण्यात आलेलं आहे. आणि याचं नाव काय आहे बघा, बघा त्याचं कमळ 108 असे म्हणजे 108 फुलाचं असल्यामुळे ते 108 म्हणलेलं आहे. त्यानंतर पुढली घटना, कृत्रिम बुद्धिमत्तेच्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स AI वापर झालेल्या राज्यातील पहिला गुन्हा विरारच्या अर्नाळा सागरी पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आला. भारतीय राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य व परराष्ट्र सेवेतील अधिकारी डॉक्टर ज्ञानेश्वर मुळे यांच्यावर आधारित पासपोर्ट मॅन ऑफ इंडिया जिप्सी रिटर्न्स या माहितीपटाला हाँगकाँग युवा चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट प्रेरणादायी चित्रपट पुरस्कार मिळाला. भारतातील पहिली हायड्रोजनवर चालणारी बस लडाखमध्ये सुरू होणार आहे. हे देखील वाक्य महत्वाचे आहे. हायड्रोजनवर चालणारी भारतातील पहिली बस कुठे, लडाखमध्ये. त्यानंतर बघा, दिल्लीतील द्वारका ते हरण्यातील गुरुग्राममधील खैरेकी दौला टोल प्लाझा मार्गावर देशातील पहिल्या 8 पदरी महामार्गाचे काम अंतिम टप्प्यात आले. वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची असणारी स्किल लॅब कौशल्य प्रयोगशाळा मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये उभारण्यात आली. ही राज्यातील पहिली स्किल लॅब आहे. डहाणू जवळील वाढवण हे देशातील सर्वाधिक मोठे बंदर विकसित होणार आहे. वाढवण बंदराची उभारणी समुद्र किनाऱ्यापासून 5 ते 6 किलोमीटर अंतरावर होणार असून या ठिकाणी किमान 18 मीटर खोली मिळणे अपेक्षित आहे. देशातील सर्वाधिक खोलीचे हे बंदर असेल. हे बंदर कार्यान्वित झाल्यानंतर आयात निर्यातीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ वृद्धी होण्याची शक्यता आहे. कुठलं, डहाणू जवळील वाढवण हे देशातील सर्वाधिक मोठे बंदर. त्यानंतर पुढली महत्वाची घटना कोणती बघा, काँग्रेसचे नेते मणिशंकर अय्यर यांचे आत्मचरित्र काय आहे बघा. हा शब्द इथे चुकून आलेला आहे. मेमोरियर्स ऑफ द मेवरिक द फर्स्ट 50 इयर्स हे त्यांचं आत्मचरित्र आहे. देशातील पहिल्या 3D प्रिंटेड पोस्ट ऑफिसचे निर्माण बेंगळुरूमध्ये करण्यात आले. टपाल कार्याचे नाव काबरी लेआउट PO लार्सन अँड ट्रुबो लिमिटेड LNT या कंपनीकडून या टपाल कार्याची उभारणी करण्यात आली. तांत्रिक मार्गदर्शन IIT मद्रास. 100% यावर प्रश्न विचारला जाणार म्हणून यावेळीच्या 66व्या आवृत्तीवर सुद्धा मी ते 3D प्रिंटेड पोस्ट ऑफिस जे बेंगळुरूमध्ये स्थापन केलेलं आहे त्याचं कव्हर पेजवर सुद्धा मी चित्र टाकलं आहे. अशोक सराफ यांना कीर्ती सौरभ प्रतिष्ठानतर्फे देण्यात येणारा शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे पुरस्कार 2023 प्रदान करण्यात आला. भारतीय नौदल आणि UAE यांच्यात 8 ते 11 ऑगस्ट 2023 दरम्यान द्विपक्षीय सराव जहायत तलवार पार पडला. शाश्वत विकास उद्दिष्टे बघा, राज्यसेवेला याच्यावर दरवर्षी प्रश्न येतोय. SDGs वर प्रश्न येतोच. आणि इथं काय म्हणलंय, शाश्वत विकास उद्दिष्टे प्रगती मोजण्यासाठी भोपाळ हे पहिले शहर बनलेलं आहे. तिथं कन्सेप्ट स्वरूपातलं विचारलं, तिथे फॅक्च्युअल स्वरूपातलं काय, तर कोणतं शहर ठरलं, भोपाळ हे शहर ठरलेलं आहे. BPCL चे नवीन ब्रँड अँबॅसिडर राहुल द्रविड 2050 पर्यंत 1 अब्ज, बघा इथं मिस्टेक आहे, 2050 पर्यंत 1 अब्ज लोकांना पाण्यासाठी वनवन करावं लागण्याची शक्यता वर्ल्ड रिसोर्सेस इन्स्टिट्यूटच्या WRI ॲक्वेडेक्ट वॉटर रिस्क ॲटलान्स या अहवालात म्हटले आहे. DRDOचे माजी प्रमुख डॉक्टर वल्लभ गुदाई श्रीनिवास राघवन यांचे 16 ऑगस्ट 2023 मध्ये निधन झाले. 5 पंतप्रधानांचे आणि 10 संरक्षण मंत्र्याचे, बघा इथं पण चुकलेलं आहे, 10 संरक्षण मंत्र्याचे वैज्ञानिक सल्लागार म्हणून त्यांनी काम केले. शांतीस्वरूप भटनागर पद्मश्री आणि पद्मविभूषण पुरस्कार रॉयल अकॅडमी ऑफ इंजिनिअरिंगचे पहिले भारतीय फेलो आहेत आणि त्यांचं पुस्तक फ्रॉम टेम्पल टू टर्बाईन यांच्याबद्दल पण माहिती असणं गरजेचं आहे.
भारतीय ॲथलेटिक्स महासंघाचे अध्यक्ष आदिल सुमारवाली यांची जागतिक ॲथलेटिक्स महासंघाच्या उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली, त्यामुळे ते जागतिक संघटनेच्या कार्यकारी मंडळाचे पहिले भारतीय सदस्य बनले. त्यानंतर बोलली घटना, नॉर्वेचा महान खेळाडू मॅग्नस कार्लसन याने टाय ब्रेकमध्ये आर प्रज्ञानंदला पराभूत करत पहिल्यांदा विश्व करंडक बुद्धिबळ ही मानाची स्पर्धा जिंकण्याचा मान संपादन केला. निवडणुका दिलेल्या वेळात घेण्यात अपयश आल्याने भारतीय कुस्ती महासंघाची मान्यता रद्द करण्याचा मोठा निर्णय जागतिक कुस्ती संघटनेकडून घेण्यात आला. प्रख्यात भारतीय सांख्यिकी तज्ज्ञ CR राव यांचे ऑगस्ट 2023 मध्ये वयाच्या 102व्या वर्षी निधन झाले. 2023चा त्यांना इंटरनॅशनल प्राइज इन स्टॅटिस्टिक 2023 हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आणि हा पुरस्कार संख्याशास्त्रातील नोबेल म्हणून हा पुरस्कार काय केला जातो, ओळखला जातो. विद्यार्थी मित्रांनो, ऑगस्ट 2023 मध्ये ज्या काही महत्त्वाच्या घटना त्या आपण सगळ्या केल्या इथं तुमच्याशी मी चर्चा केलेली आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला या संदर्भातल्या कमेंट तुम्ही निश्चितच कमेंट बॉक्समध्ये कराल अशी मी अपेक्षा बाळगतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.